वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय हरे कृष्ण. काय शंभू पण सांगितलं का शंभू? हरे कृष्ण हरे कृष्ण. चला शंभूचं स्वागत आहे क्लासमध्ये. तर आपण आता भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाचा अभ्यास करत आहोत. या 6व्या अध्यायाचं नाव आहे ध्यान योग. तुम्ही हे शब्द ऐकले असतील. ध्यान योग किंवा यालाच अष्टांग योग सुद्धा म्हणतात. तर 5व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी सांगितले की निष्काम कर्मयोग आणि ज्ञानयोगाच्या साहाय्याने मोक्ष प्राप्त होतो. आणि तोच मोक्ष प्राप्त करण्याची एक वेगळी पद्धत आहे. आणि तो वेगळी पद्धत किंवा वेगळा मार्ग म्हणजे अष्टांग योग आहे. तर याचं वर्णन 5व्या अध्यायाच्या 27 आणि 28 नंबरच्या श्लोकामध्ये केलं. शेवटून दुसरे 2 श्लोक. त्याच्यानंतर एकच आहे 29वा श्लोक. तर तर मग असं वर्णन करून झाल्यावरती आता 6व्या अध्यायामध्ये भगवंत ही पद्धत अधिक स्पष्ट करत आहेत, की ही जी ध्यान योगाची पद्धत आहे, या पद्धतीने कशा प्रकारे व्यक्ती मोक्षाची प्राप्ती करू शकतो किंवा सगळ्या दुःखातून कसा मुक्त जीव होऊ शकतो. तर पहिल्या 2 श्लोकामध्ये या 6व्या अध्यायात भगवंत सांगतात की संन्यास आणि योग समानच आहे. कारण संन्यासामध्ये काय असतं की त्या व्यक्तीने विहित कार्यापासून मिळणाऱ्या फळांचा उपभोग घेण्याची अपेक्षा ठेवू नये, असं त्याच्याकडून अपेक्षित आहे. किंवा यालाच आपण निष्काम कर्मयोग म्हटलो. आणि योगी म्हणजे कोण? की ज्याचं मन इंद्रिय तृप्तीकडे किंवा इंद्रिय विषय वस्तूकडे जात नाही. तर या व्याख्येच्या स्तरावरती जर विचार केला तर योग आणि संन्यास समान आहे असं भगवंत पहिल्या 2 श्लोकात सांगतात. मग तिसऱ्या श्लोकात कृष्ण सांगत आहे ते 6व्या अध्यायात की हा जो अष्टांग योगी आहे याला पण सुरुवातीच्या स्तरावरती, ज्याला आपण आरुरुक्ष स्तर म्हणतो, या व्यक्तीला आपण निष्काम कर्मयोग करावा लागेल. कारण निष्काम कर्मयोगच हा याच्या हृदयाच्या शुद्धीकरणाचं साधन आहे. परंतु जेव्हा हा व्यक्ती योगारूढ स्तरावरती किंवा पूर्णत्वाच्या स्तरावरती पोहोचतो तेव्हा या व्यक्तीला निष्काम कर्मयोग करण्याची गरज नाही. जसं आपण चर्चा करताना म्हटलं की पोहायला शिकत असताना सुरुवातीला व्यक्तीला ते लाईफ जॅकेट किंवा ट्यूब वगैरे पाठीवरती लावायला लागते. परंतु एकदा त्याला कॉन्फिडन्स आला आणि कसं पोहायचं समजलं की मग तो ती ट्यूब काढू शकतो. तसंच या व्यक्तीला अष्टांग योगीला पण किंवा ध्यान योगीला पण सुरुवातीला निष्काम कर्मयोगाचं पालन करावं लागतं. कारण निष्काम कर्मयोग हेच हृदय शुद्धीकरणाचं साधन आहे. मग 4थ्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की मग हा व्यक्ती योगारूढ स्तरावरती पोहोचला आहे कसं समजणार? कसं समजणार की या व्यक्तीचा इंद्रियतृप्तीकडे इच्छा निर्माण होत नाही आणि तो इंद्रियतृप्तीसाठी लागणाऱ्या कार्यामध्ये स्वतःला योजित पण करत नाही. कारण सर्व इंद्रियतृप्तींच्या ज्या इच्छा आहेत, संकल्प, त्या सर्वांचा त्याने त्याग केला आहे. सोप्या शब्दात काय आहे, योगारूढ स्तरावरती व्यक्ती पोहोचलाय कसं समजायचं? की त्याला भौतिक इंद्रिय तृप्तीची इच्छाच नाही आहे. तो आत्मानंदामध्येच मग्न आहे. या स्तरावरती जेव्हा तो व्यक्ती पोहोचतो त्याला म्हणायचं योगारूढ. मग योगारूढ स्तरावरती गेल्यावरती मग त्याला निष्काम कर्मयोग आता करण्याची गरज नाही. पूर्णपणे आपल्या अष्टांग योगाची साधना तो करू शकतो. मग श्लोक नंबर 5 मध्ये भगवंत सांगतात की परंतु अष्टांग योगामध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे मनाचं नियंत्रण. जसं की समजा आपण म्हटलं की समजा एखादा आता व्यायाम आहे. व्यायामाचं महत्वाचं केंद्रबिंदू काय आहे? शरीर आहे किंवा शिक्षण आहे. शिक्षणाचं केंद्रबिंदू काय? बुद्धी आहे. असं जर विचार केला तर या अष्टांग योगाचं केंद्रबिंदू जर म्हणायला गेलं तर मन आहे.
तर या 5व्या श्लोकात कृष्ण सांगतात की व्यक्तीने शुद्ध मनाच्या साह्याने आत्म्याचा विकास करावा. इथं आत्मा आत्मा 3-4 वेळी शब्द येतो. तर आत्मा म्हणजे मन पण आहे आणि आत्मा म्हणजे जीवात्मा पण आहे. आपण तेव्हा चर्चा केली होती की आत्मा या शब्दाचे 7 अर्थ होतात. आणि मनच हा आपल्या जीवात्म्याचा मित्र पण आहे आणि शत्रू पण आहे. मग कधी मित्र आहे आणि कधी शत्रू आहे याचं उत्तर देतात भगवंत 6व्या श्लोकात, की जर मन जिंकलेलं असेल म्हणजे की मन आपल्या इच्छेनुसार कार्य करत असेल, म्हणजे आपण म्हणून म्हणाले की हे करायला पाहिजे तेव्हा मन त्या गोष्टीमध्ये रममान होत असेल, असं नाही की मन आपल्याला ओढून घेऊन जातं. या स्तरावरती जेव्हा व्यक्ती येतो आणि मनाला जिंकतो, तेव्हा त्या व्यक्तीला त्या व्यक्तीसाठी मन हे मित्र आहे. परंतु जर मन नियंत्रित नसेल, की मन इकडे तिकडे ओढून घेऊन जाते, समजा की टेलिव्हिजनकडे किंवा इतर पदार्थ खाण्याकडे किंवा नको त्या गोष्टी करण्याकडे मन ओढून घेऊन जाते आणि आपण त्याला नियंत्रित करू शकत नाही, असं जर होत असेल तर मग असं मन हे त्या आत्माचा शत्रू आहे. हे 5 आणि 6 मध्ये सांगितलं. मग श्लोक नंबर 7 मध्ये परत भगवंत सांगतात की योगारूढ स्तरावरती व्यक्ती जेव्हा पोहोचतो तर त्याच्यामध्ये काय लक्षणं बघायला मिळतात. तर लक्षणं आहेत की त्याचं मन नियंत्रित असतं, समाधी स्तरावर म्हणजे परमात्म्याची त्याला प्राप्ती झालेली असते. आणि दुसऱ्या 7, 8 आणि 9 मध्ये महत्वाच्या गोष्टी भगवंत हे सांगतात की तो व्यक्ती शरीर, मन आणि अहंकार या तिन्ही स्तरावरती येणाऱ्या द्वंद्वाने प्रभावित होत नाही. जसं की शीत आणि उष्ण हे शरीराच्या स्तरावरती आहे. आपण थंडी लागते म्हणजे शरीराला थंडी लागते. नंतर सुख दुःख हे मनाच्या स्तरावरती आहे. आणि मान अपमान हा अहंकाराच्या स्तरावरती. आपला जेव्हा अहंकार दुखायला जातो तेव्हा आपल्याला अपमान झाल्यासारखा वाटतो. तर हा योगारूढ स्तरावरचा व्यक्ती या सर्व द्वंद्वाच्या स्थितीमध्ये तो सम राहतो, म्हणजे याने तो प्रभावित होत नाही. नंतर श्लोक नंबर 8 मध्ये आणखी त्याची काही लक्षणं आहेत, की तो शास्त्रापासून मिळणारे ज्ञान आणि त्या ज्ञानाचा साक्षात्कार याच्यामध्येच आनंदाचा शोध घेतो किंवा आनंद प्राप्त करतो. शास्त्रज्ञानामध्ये कुठस्थ म्हणजे तो आपल्या ज्या स्थिती आहे आत्म्याची किंवा आत्मज्ञानाची त्याच्यातून तो बदलत नाही, म्हणजे स्थिर राहतो आपल्या साधनेमध्ये. विजितेंद्रिय म्हणजे त्याने इंद्रियाला संयमित केला आहे. नंतर त्याच्यासाठी साधारण दगड आणि सोन्याची वीट दोन्ही गोष्टींना तो समान दृष्टिकोनातून बघतो. म्हणजे कारण त्याला कुठल्याच गोष्टीबद्दल आता आकर्षण नाहीये, तेव्हा दगड काय आणि सोनं काय त्याच्यासाठी समानच आहे. ज्या व्यक्तीला काही भौतिक गोष्टी हव्या आहेत त्याच्यासाठी सोन्याला किंमत आहे. ज्याला सोन्यापासून काही हवंच नाही त्याच्यासाठी सोनं काय, सोनं सुद्धा एक धातूच आहे ना, दगडासारखाच पदार्थ आहे. तर हे त्याचं समोरचं लक्षण. आणि श्लोक नंबर 9 मध्ये आणखीन काही कठीण लक्षणं आहेत. 9 मध्ये काय सांगतो की हा व्यक्ती सर्व प्रकारच्या लोकांना समान भावनेने बघतो, म्हणजे मित्र, शत्रू, नातेवाईक, दूरचे, जवळचे या सर्वांना समबुद्धीने बघतो. तर सोनं आणि दगडाला समबुद्धीने बघणं त्याच्यापेक्षा व्यक्तींना समबुद्धीने बघणं हे थोडं जास्त कठीण आहे. त्याच्यामुळे हा 9वा श्लोक जो आहे तो आरूढ स्तरावरचा वरची स्थिती आहे. तर 7, 8 आणि 9 मध्ये काय बघितलं आपण, योगारूढ स्तरावरती पोहोचलेल्या व्यक्तीचे लक्षण. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे द्वंद्वाच्या परिस्थितीमध्ये तो समान असतो, म्हणजे सुख दुःख, थंड गरम, मान अपमान, मित्र शत्रू, सोनं दगड हे असे जे म्हणजे परस्पर विरोधी जे घटना आहेत किंवा गोष्टी आहेत त्याच्या घटनेमध्ये हा व्यक्ती समबुद्धीमध्ये असतो. तर ही आहे योगारूढ स्तराची लक्षणं. आपण मागच्या वेळी श्लोक नंबर 9 पर्यंत चर्चा केली. आता आपण श्लोक नंबर 10 ची अभ्यास करूया. कुणाचा काही प्रश्न आहे आतापर्यंत चर्चेमध्ये? योगारूढ, योग आरुरुक्षु किंवा ही लक्षणं वगैरे असं काही? ठीक आहे, तुम्ही काही बोलत नाही आहात म्हणजे तुमचा प्रश्न नाहीये. आपण श्लोक नंबर 10चं वाचन करूया. योगी युञ्जीत सततम् आत्मानं रहसि स्थितः
एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रह. आता हे श्लोक नंबर 10 ते 32 चा जो विभाग आहे या 6व्या अध्यायाचा, याच्यामध्ये साधना कशी केली जाते अष्टांग योगाची याच्यावरचं वर्णन आहे. तर पहिल्या श्लोकामध्ये म्हणजे 10व्या श्लोकामध्ये भगवंत योगारूढ स्तरावरची साधना सांगत आहेत. म्हणजे ऍक्च्युली सुरुवात योगारूढ स्तरापासून होते, परंतु भगवंत सांगताना योगारूढ स्तरावरती सांगत आहेत की या स्तरावरती हा व्यक्ती काय करतो. तर काय करतो योगी, इथे योगी म्हणजे योगारूढ. आत्मानं युंजित सततम, युंजित म्हणजे योजने, आपल्या आत्म्याला, इथं आत्मा हा शब्द मन आहे, मनासाठी आहे, मनाला नेहमी समाधीमध्ये नियोजित करतो, केलं पाहिजे किंवा करतो. आणि राहतो कसा, एकाकी रहसी. एकाकी म्हणजे एकटा राहतो. बघा योग साधनेमध्ये आणि ज्ञान साधनेमध्ये एकटा राहण्याला जास्त भर दिला जातो, परंतु भक्तीमध्ये आपण संघाला जास्त भर देतो. तर हा आपला भक्तीमध्ये आणि योगामध्ये फरक आहे. कारण मी असं पण ऐकलं की या योग मार्गामध्ये, ज्ञान मार्गामध्ये या साधकांचा एकमेकांबद्दल थोडासा स्पर्धा असते किंवा द्वेष असतो. आणि ते वेगळे राहतात, परंतु भक्तीमध्ये आपण एकमेकांना मदत करतो की कार्यक्रमाला बोलवणार किंवा माळा किती झाल्या विचारणार. असं योग आणि ज्ञान साधनेमध्ये नाहीये. ते लोक एकटे एकटे राहतात. म्हणजे हिमालयात जर तुम्ही गेले तर सगळे साधक म्हणजे प्रत्येक जण आपापला एरिया पकडून तिथे साधना करत बसतो. तर एकाकी रहसी स्थित. आणि यत चित्तात्मा म्हणजे मन आणि शरीरावरती त्याने आता नियंत्रण केलेलं आहे. आणि कुठल्याच प्रकारची इच्छा नाहीये, भौतिक इच्छा नाहीये, आणि कशाचा त्याला आता संग्रह करायचा नाहीये. निराशीर अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे आता या व्यक्तीला काही संग्रह करण्याची इच्छा नाहीये. तर हे लक्षण आहे त्या व्यक्तीच्या या लक्षण नाही, सॉरी, ही साधना आहे योगारूढ स्तरावर असलेल्या अष्टांगयोगी साधकाची. तर त्याने काय करायचं, एकटं राहायचं, मन नेहमी समाधीमध्ये ठेवायचं, सर्व भौतिक काय म्हणता येईल, संग्रह करण्याच्या इच्छेपासून स्वतःला मुक्त करायचं. तर ही त्या अष्टांग योगीची योगारूढ स्तरावरची साधना आहे. योगी युंजित सततम. बघा योगी म्हणजे योगारूढ, युंजित म्हणजे योजने, सततम म्हणजे नेहमी, आत्मानम, आत्मानम म्हणजे मनाला समाधीमध्ये. थांबा कोणतरी जॉईन करते. तर इथे हा व्यक्ती आत्म्याला समाधीमध्ये योजतो. आणि एकाकी, एकाकी म्हणजे एकटा राहतो. आणि यत चित्तात्मा म्हणजे मन आणि बुद्धी शरीराला नियंत्रित केलंय. निराशी म्हणजे भौतिक काही आशा अपेक्षा नाही आहेत. आणि अपरिग्रह म्हणजे कशाचा संग्रह करण्याची त्याला आता इच्छा नाहीये, इच्छा नसावी किंवा नाही आहे. तर योगारूढ योगाने काय सराव करावा, मन नेहमी समाधीमध्ये ठेवायचं, निर्जन स्थानी एकटे राहायचं. त्याच्यावरून पण आपण समजू शकतो सध्या अष्टांग योग करणं शक्य आहे का. नाही, कारण निर्जन स्थानी राहायचं म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला घर सोडावं लागेल. घर सोडावं लागेल, निर्जन ठिकाण शोधायला जंगलात जावं लागेल, आणि लोकांनी जंगल पण ठेवले नाही आजकाल. तर हा अष्टांग योगाचा मार्ग त्याच्यामुळे पण अनुसरण करण्या योग्य नाही आहे. नंतर मन आणि शरीरावर नियंत्रण असलं पाहिजे. भौतिक इच्छांचा त्याग आणि स्वामित्वाची इच्छा पण असली पाहिजे की मला आता फोन हवाय, घर पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, या सगळ्या इच्छापासून त्याला मुक्त व्हावं लागतं. पण भक्तीमध्ये आपण कितीही आर्थिक प्रगती करू शकतो, भक्तीमध्ये बाधा नाहीये. एक माळ्याचं सोडून आपण 10 माळ्याची जरी बिल्डिंग बांधली तरी प्रॉब्लेम नाही, फक्त त्या बिल्डिंगचा उपयोग भगवंतांच्या सेवेत केला पाहिजे. परंतु अष्टांग योगीला असं नाही, तो त्याला सर्व सोडावं लागतं. इथे आपण बघितलं की एकाकी, एकाकी रहसी स्थित, तो काय करतो की एकटा राहतो. परंतु भक्तीमध्ये आपण एकटा राहायला कधी सांगितलं का. नाही, जर भक्तीमध्ये एकटं राहायला सांगितलं असतं तर आपण एबीसीडी मध्ये ए फॉर असोसिएशन बोललोच नसतो. किंवा सर्व संत आपले जे ज्ञानेश्वर महाराज किंवा तुकाराम महाराज यांचं जेव्हा अभंग कीर्तन होतात तेव्हा सगळे लोक एकत्र येतात.
असं होत नाही की एक जण एका झाडाखाली, दुसरा जण दुसऱ्या झाडाखाली दूर दूर जाऊन आपापल्या मनातल्या मनात म्हणतात, असं करत नाहीत. त्यामुळे भक्ती मार्ग हा संघाचा आहे. आपण चर्चा केली होती ना, कलव संघ शक्ती, सगळ्यांनी एकत्र यायचं, परंतु अष्टांग योगाच्या विरुद्ध आहे. अष्टांग योगामध्ये ते लोक एकटे एकटे राहतात. परंतु मग आपण इथे एकाकी एकटं राहण्याला भक्तीमध्ये कसं समजू शकतो, की आपण आपल्याला काय म्हणता येईल, विचलित करणाऱ्या गोष्टीपासून दूर राहायचं, असा भक्तीमध्ये अर्थ घेऊ शकतो. जसं की समजा आता विचलित करणाऱ्या गोष्टी काय आहेत, की सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब, किंवा भक्तीच्या विरुद्ध गोष्टी करणारे लोक, किंवा अशा प्रकारच्या मुलाखती, किंवा जे काही घटक आहेत की जे सगळे आध्यात्मिक मार्गाच्या विरुद्ध चर्चा करतात. समजा नेहमी राजकीय चर्चा करणारी लोक, नेहमी पिक्चरची चर्चा करणारी लोक, किंवा एकमेकांची निंदा करणारे, तर या गोष्टीपासून आपण एकाकी रहस्य स्थित या गोष्टीपासून थोडं दूर राहिलं पाहिजे. कारण आपण बघतोय की आता मागच्या वेळेस पण चर्चा केली आणि पुढच्या आठवड्यात पण आपण चर्चा करणार आहोत की ध्वनीचा आपल्यावरती कसा परिणाम होतो. तर पुढच्या वेळेस मी तुम्हाला एक आणखीन इंटरेस्टिंग प्रयोग दाखवेल एका सायंटिस्टचा, की ध्वनी कसा प्रत्येक पदार्थावरती परिणाम करतो. तर आपण असे लोकांचे निंदाचे, नको असलेल्या गोष्टींचे ध्वनी ऐकत बसलं तर आपल्या मनावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून भक्तीमध्ये आपण सर्वांसोबत राहू शकतो, परंतु अशा काय म्हणता येईल, की डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टीपासून आपण दूर राहिलं पाहिजे. अशा गोष्टीचा लक्ष दिलं पाहिजे. चैतन्य महाप्रभूंचा एक श्लोक येतो, येई वैष्णव आचार, असंग त्याग येई वैष्णव आचार, असा एक श्लोक आहे. तर भक्तीमध्ये एक संकल्पना आहे, अनुकूलस्य संकल्प, प्रतिकूलस्य वर्जन. अनुकूल, आता अनुकूल शब्द तुम्हाला माहिती आहे. अनुकूल म्हणजे जे योग्य आहे, आणि प्रतिकूल म्हणजे तुम्ही बऱ्याच वाचला असेल की आता परिस्थिती प्रतिकूल आहे. प्रतिकूल म्हणजे काय? वाईट किंवा योग्य नाहीये, किंवा काय म्हणता येईल की चांगली स्थिती नाहीये. तर भक्तीमध्ये हे एक सूत्र महत्वाचं आहे, अनुकूलस्य संकल्प, प्रतिकूलस्य वर्जन. इथे संकल्प म्हणजे अनुकूल गोष्टींचा भक्तीमध्ये उपयोग करायचा, आणि प्रतिकूलस्य वर्जन म्हणजे भक्तीला ज्या प्रतिकूल गोष्टी आहेत. वर्जनमला काय अर्थ काय घेतो आपण मराठीमध्ये वर्जनमचा? त्यागणे, हे एकदम बरोबर अर्थ आहे. अनुकूल गोष्टींचा स्वीकार करायचा म्हणजे संकल्प करायचा, आणि प्रतिकूल गोष्टींचं वर्जन म्हणजे त्याग करायचा. आता भक्तीसाठी अनुकूल गोष्टी कोण सांगेल, काय काय आहेत उदाहरण? संघ, सेवा, बरोबर. आणखीन जप करणे, प्रसाद घेणे, तीर्थला जाणे, आता नामसंकीर्तन, पुस्तक वाचणे, कीर्तन, भजन, ह्या सगळ्या प्रवचन, ह्या सगळ्या अनुकूल गोष्टी आहेत. तर ह्या अनुकूल गोष्टी आपण केल्या पाहिजे. आता समजा तुम्ही एखादा बगीचा लावलाय. आता बगीचा लावला आणि तिथे मध्ये एखाद्या झाडाचं जर तुम्ही झाड लावलं, तर आपल्याला बघावं लागेल की या झाडाला अनुकूल काय आहे आणि प्रतिकूल काय आहे. आता झाडाला जे अनुकूल आहे, समजा की त्याला पाणी देणे, किंवा त्याला खत वगैरे देणे, त्याला कुंपण करणे, तर हे अनुकूल गोष्टी त्या झाडाच्या वाढीसाठी. तसं शास्त्रामध्ये आपण कधी चर्चा करणारच आहोत, की भक्तीची तुलना ही एका रोपासोबत केली जाते. भक्ती लता बीज, भक्ती लता म्हणतात, लता म्हणजे रोपट, वेल वेल. तर जसं आपण या बागेमध्ये झाडांची काळजी घेतो, तसंच या भक्तीच्या रोपट्याची पण काळजी घ्यावी लागते. हा, तर अनुकूल काय, की त्याला पाणी देणे, खत देणे आणि कुंपण करणे. तसंच भक्तीसाठी अनुकूल काय आहे? श्रावण सगळ्यात महत्वाचं, ऐकणे, लेक्चर, कीर्तन ऐकणे, नंतर प्रसाद घेणे, भक्तांचा संग करणे, हे अनुकूल आहे. आणि त्या रोपट्याच्या वाढीसाठी प्रतिकूल काय असतं, की समजा एखाद्या जनावराने येऊन त्या रोपट्याला खाऊ नये, त्या जनावरापासून त्या रोपट्याला आपल्याला वाचवावं लागेल, किंवा खूप जास्त ऊन आहे किंवा खूप जास्त पाऊस आहे, त्याच्यापासून त्याचं रक्षण करावं लागेल. तसंच हे भक्तीचं जे रोपटं आहे, याला पण आपल्याला प्रतिकूल गोष्टीपासून रक्षण करावं लागेल. तर रोपट्याची जर तुम्ही उपमा लक्षात ठेवली, तर भक्तीमध्ये आपल्याला ही संकल्पना समजायला खूप सोपी जाईल. कधी पण भक्तीचं रक्षण करण्यासाठी काय करायचं असा जर विचार आला,
तर रोपट्याचं उदाहरण लक्षात ठेवायचं की जर मी रोप लावलं तर त्याला वाचवण्यासाठी अनुकूल काय असेल आणि त्याला तो नष्ट होऊ नये म्हणजे प्रतिकूल गोष्टीपासून काय वाचवावं लागेल. ही संकल्पना जर भक्तिरोपाला आपण आरोपित केली तर आपल्याला हे सिद्धांत लवकर समजू शकतो. तर आता प्रतिकूल गोष्ट काय असेल भक्तीसाठी? हा, अगदी बरोबर. याला आपण म्हणतो अपराध. अपराध सगळ्यात मोठा हे आहे. प्रतिकूल गोष्ट. जसे की या रोपाची जर आपण तुलना करतो ना, त्याच्या चैतन्य चरितामृतमध्ये चैतन्य महाप्रभू सांगतात की समजा तुम्ही एखादा बगीचा लावलाय खूप सुंदर फुलांचा आणि जर त्या बगीच्यामध्ये एखादा वेडा हत्ती आला, तर वेडा हत्ती तुम्हाला माहिती आहे की मोठी मोठी झाडं पण तो उन्मळून टाकू शकतो. तर छोट्या फुलांच्या झाडांना तर तो त्याच्या पायानेच नासधूस करून टाकेल. तर चैतन्य महाप्रभू या वेड्या हत्तीची तुलना वैष्णव अपराधासोबत करतात चैतन्य चरितामृतमध्ये. जसा तुमच्या बगीच्यामध्ये वेडा हत्ती आला तर खूप सुंदर बगीच्याची नासधूस व्हायला काहीच वेळ लागत नाही. तसंच आपले भक्तिरूपी जी आपली लता आहे भक्तीची, त्या लतेच्या मनाच्या बागेमध्ये जर आपण वैष्णवांचे अपराध केले म्हणजे वैष्णवांबद्दल वाईट बोलणे, त्यांचा अपमान करणे, त्यांना हिणावणे, म्हणजे आता ही गंमत करण्याची वेगळी गोष्ट आहे म्हणजे मजाकमध्ये आपण बोलतो ते वेगळी गोष्ट आहे, पण निंदा, नालस्ती, द्वेष, ईर्ष्या वैष्णवांसोबत हे म्हणजे वेड्या हत्तीसारखं आहे. तर आपली भक्ती संपायला जास्त वेळ लागणार नाही. आणखीन प्रतिकूल काय आहे भक्तीसाठी? हा, पण इंद्रियांची तृप्ती बघा, इंद्रियाच्या तृप्तीमध्ये कसं आहे, इंद्रियांची तृप्ती आपल्याला थोड्याफार प्रमाणात करावीच लागेल. आता जसं की समजा आपण जर जेवण नाही केलं तर आपण जिवंत नाही राहणार. परंतु जेवण करणं हे सुद्धा इंद्रिय तृप्तीच आहे. परंतु काय प्रमाणामध्ये इंद्रिय तृप्ती ही आवश्यक आहे आणि परवानगी आहे. जसं की आपण म्हटलं ना, आहार, निद्रा, भय आणि मैथुन. आता समजा आपण निद्रा झोपच नाही घेतली, तर आपण नंतर भगवद्गीता वाचायला घेतली तर आपलं लक्ष लागेल की त्याच्यामध्ये? नाही लागणार. याचा अर्थ काय होतो की जरी ह्या गोष्टी शरीरासाठी असल्या, परंतु जोपर्यंत आपण सिद्धी प्राप्त करत नाही किंवा शरीरातून मुक्त होत नाही, तोपर्यंत आपल्याला शरीराच्या धर्माचं पण पालन करावं लागेल. एक आहे आत्म्याचा धर्म आणि एक आहे शरीराचा धर्म. तर आत्म्याचा धर्म काय आहे? श्रवण, कीर्तन, वाचन हे सगळं आत्म्याच्या स्तरावरती आहे. परंतु शरीराला पण त्याच्या गरजा आपल्याला पूर्ण कराव्या लागतील. जसे की त्याला आहार लागणार आहे, झोप पण लागणार आहे. आपण असं नाही म्हणू शकत की अरे झोपेमुळे माझा किती वेळ चाललाय, मी आजपासून झोपत नाही. असं नाही चालणार. हे आपण जास्त दिवस नाही करू शकणार. त्याच्यामुळे हे इंद्रिय तृप्ती तू बरोबर बोललीस, परंतु अति इंद्रिय तृप्ती असं म्हणू शकतो आपण किंवा नियमाबाहेर इंद्रिय तृप्ती. आता कारण झोपणे पण इंद्रिय तृप्तीच आहे ना. आपल्याला झोपल्यावरती आनंद वाटतो किंवा जेवण करणे पण इंद्रिय तृप्तीच आहे. किंवा कधी आपण फिरायला जातो ते पण इंद्रिय तृप्तीच आहे. परंतु याची गरज आहे आपल्याला. कारण म्हणजे हे जर नाही केलं तर आपण शरीर व्यवस्थित नाही राहणार आणि शरीर व्यवस्थित नाही राहिलं तर मग भक्ती करता येणार नाही. आणि त्याच्यामुळे भक्तीमध्ये इंद्रिय तृप्ती शून्य नाही करायची आहे, अवास्तव नाही करायची, फक्त एवढं लक्षात ठेवायचं. आणखीन काय आहे प्रतिकूल भक्तीसाठी? हा, अभक्ताचा संघ अगदी बरोबर. अ, अ, अत्याहारचा आपण चर्चा करूया. अभक्तांचा संघ तुम्ही कुठे कुठे होतो कसं सांगाल? सर्वांनीच उत्तर द्यायचं. माताजींनी मुद्दा सांगितला म्हणजे बाकीच्यांनी बोलायचं नाही असं नाही. अभक्तांचा संघ कुठे कुठे होतो? म्हणजे तुम्ही कुणी अभक्तांना कधी भेटतच नाही वाटतं. तुम्हाला अभक्त हा, सगळं जग तर अभक्तांनीच भरलंय ना. सगळे दिवस रात्र पैसा पैसा तर करतात. तर अभक्त म्हणजे कोण? की ज्यांना अध्यात्मामध्ये रुची नाहीये असे लोक. आता अभक्तांचा संघ त्याग करायचा. तर याला कसं समजणार आपण? समजा आता तुमच्यापैकी काही जण शिक्षक आहेत किंवा आता भावना माताजींना कोर्टमध्ये जावं लागतं. म्हणजे अभक्तांचा संघ नाही करायचा म्हणजे तुम्ही जजकडे बघणार नाही का? किंवा जज तुम्हाला बोलले केसमध्ये, माताजी तुमचा मुद्दा सांगा. तुम्ही म्हणणार तुम्ही अभक्त आहेत, मी तुम्हाला नाही बोलणार.
हं. हा, अगदी बरोबर. काय बऱ्याच भक्तीमध्ये नवीन आल्यावर भक्त थोडेसे उत्साहामध्ये असतात आणि त्या उत्साहामध्ये भक्त काही चुका करतात. तर त्या चुका होऊ नये म्हणून मी सांगतो, की लगेच सगळ्यांच्या मैत्री सोडून देतात किंवा सगळ्या नातेवाईकांशी बोलणं सोडतात आणि नोकरीच्या ठिकाणी पण जास्त लोकांशी बोलत नाही. तर असं नका करू. असं केल्यानं आपण एकदमच सगळ्यांच्या नजरेमध्ये येणार. त्याच्यामुळे तुम्हालाच कठीण जाईल. आता अभक्तांचा संग नाही करायचा याचा अर्थ त्यांना बोलायचं नाही असं नाही होत. याचा अर्थ असा की त्यांच्या विचाराने आपण प्रभावित नाही व्हायचं. उलट आपल्या विचाराने त्यांना प्रभावित केलं पाहिजे. जर आपल्याला असं वाटतंय की या व्यक्तीच्या विचाराने मी खूपच जास्त प्रभावित होतो, तर मग थोडंसं आपण अंतर ठेवू शकतो. परंतु असं नका करू की सगळेच मित्र तुम्ही सोडून दिले किंवा नातेवाईकांशी बोलणं सोडलं, माहेरच्यांशी किंवा सासरच्या लोकांशी किंवा नोकरीवरती जो तुमचा स्टाफ आहे किंवा तुम्ही एकटे एकटे राहायला लागले. तर कसं आहे आपल्याला समाजात राहताना समाज व्यवस्थेनुसारच जीवन जगावं लागतं. एकमेकांची गरज पडतेच. तर आणि सनातन गोस्वामी आज सनातन गोस्वामीच्या मंदिराचे इथे उद्घाटन झालं म्हणून तुम्हाला सांगतो. सनातन गोस्वामी असे होते वृंदावनामध्ये, की सगळ्या वृंदावनात फिरायचे. आता वृंदावनातील लोक भक्तच आहेत आणि सगळ्यांच्या संन्यासी असून सगळ्यांना विचारायचे, की तुमच्या घरी कसं आहे? मुलीचं लग्न झालं का? कोणी काही आजारी आहे का? तर जेव्हा सनातन गोस्वामी एखाद्या गावात प्रवेश करायचे, तर पूर्ण गाव त्यांना स्वागतासाठी यायचं. आणि सनातन गोस्वामी जेव्हा ते गाव सोडून दुसऱ्या गावात जायचे, तर पूर्ण गाव रडायचं. तर इतके लोकप्रिय होते सनातन गोस्वामी वृंदावनामध्ये. मग जेव्हा सनातन गोस्वामींचा मृत्यू झाला, तर आजही सनातन गोस्वामीच्या मृत्यूच्या दिवशी वृंदावनामध्ये सगळ्यात मोठी गोवर्धन परिक्रमा होते. तर या दिवसाला याला गुरुपौर्णिमेचा दिवस पण म्हणतात. तर तुम्ही वृंदावनातील लोकांना विचारलं, की का तुम्ही आज गोवर्धन परिक्रमा करत आहात? तर ते म्हणतात, की आमचे गुरु सनातन गोस्वामींना हे खूप आवडीचं कार्य होतं गोवर्धन परिक्रमा. तर त्यांच्या आठवणीमध्ये आम्ही करतोय. बघा सगळ्यात महत्त्वाचा महिना कार्तिक आहे, परंतु कार्तिकपेक्षा जास्त गर्दी ही गुरुपौर्णिमेला असते. कारण गुरुपौर्णिमा हा सनातन गोस्वामींचा तिरोभाव दिवस आहे. तर इतके लोकप्रिय होते सनातन गोस्वामी. तर माझा सांगण्याचा उद्देश काय आहे, आणखीन बऱ्याच संतांच्या जीवनामध्ये आपण असं बघू शकतो, की असं नका करू की मैत्रीचे संबंध तोडले, नातेवाईकांशी दुरावा केला, घरच्यांशी किंवा नोकरीच्या ठिकाणी. हे आपण नाही शिकवत आहे की लोकांना बोलायचं नाही. फक्त त्यांच्या विचाराने प्रभावित नाही झालं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की ते बारमध्ये चाललेत म्हणजे आपण पण चला मी तुला कंपनी द्यायला येतो असं नाही. थोडीशी बाउंड्री आपल्याला ठेवावं लागेल पण लगेच असं तोडातोड नाही केली पाहिजे. आणि माताजींनी काय सांगितलं अत्याहार प्रयासस्य. तर अत्याहार प्रयासाचा जो श्लोक आहे तो उपदेशामृत मधला आहे. आपण जेव्हा उपदेशामृतचा अभ्यास करू उपदेशामृत श्लोक 2 हा तर तेव्हा आपण या श्लोकावरती आणखीन विस्तारित चर्चा करणार आहोत. तर आणखीन सगळ्यात प्रतिकूल महत्वाची गोष्ट जी सगळ्यांकडे आहे त्याच्याबद्दल कोणी बोललंच नाही. आहा. हा मोबाईल हे अगदी बरोबर. बघा तुम्ही एखाद्या वाईट व्यक्तीसोबत जरी राहिले तितका तो प्रभावित करणार नाही तितका मोबाईल करू शकतो. कारण मोबाईलमध्ये कसले कसले व्हिडिओज, ऍड, याचा व्हॉट्सअप मेसेज, त्याचा काय मेसेज, याची निंदा, हे राजकारण, अशा कितीतरी गोष्टी चालतात. तर आपण बघितलं पाहिजे की मोबाईलचा पण आपल्यावरती किती प्रभाव होतो आणि थोडस मोबाईलच्या संदर्भामध्ये पण जागरूक राहिलं पाहिजे. तर हा बघितला आपण श्लोक नंबर 10. तर हा 10वा श्लोक काय होता की योगारूढ स्तरावरती व्यक्ती आणखी याच्यावर चर्चा बाकी आहे. साधना कशी करतो योगारूढ स्तरावरती. तर प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये आपण काही वाचन करूया. तर याच्यामध्ये प्रभुपादांनी साक्षात्कारावरती थोडीशी टिप्पणी दिली आहे की श्रीकृष्णाचा साक्षात्कार 3 स्तरावरती होतो ब्रह्म, परमात्मा आणि भगवान स्तर. हे परम सत्याला 3 स्तरावर समजण्याच्या या संकल्पनेला समजण्यासाठी मी तुम्हाला कशाचं उदाहरण दिलं होतं? कोणाला आठवतं? हा, अगदी बरोबर. कोण बोललं? कोणी उत्तर दिलं?
अरे वा माताजी, तुम्ही खूप ब्रिलियंट आहात. तर हे रेल्वेचं उदाहरण आहे. की रेल्वेचा प्रकाश, मग रेल्वेचे डब्बे आणि रेल्वेच्या आत गेल्यावरची विविधता, ते परमसत्याला समजण्याचे 3 स्तर आहेत. तर प्रभुपाद काय म्हणतात, की हे जे अष्टांग योगी किंवा ज्ञानयोगी आहेत, ते ब्रह्मन आणि परमात्मा स्तरावरचाच साक्षात्कार करण्यासाठी प्रयत्न करतात. तर एका दृष्टिकोनातून बघायला गेलं तर हे लोक रेल्वेचा लाईट आणि रेल्वेचे डबे एवढंच बघत आहेत, परंतु आतमध्ये जात नाहीत. त्याच्यामुळे यांचा साक्षात्कार हा परिपूर्ण नाही आहे असं प्रभुपाद सांगतात. अं, प्रत्यक्षपणे कृष्ण भावित असणारा मनुष्य हा सर्वोत्तम योगी असतो, कारण अशा भक्ताला ब्रह्म आणि परमात्म्याचे ज्ञान असते. जो व्यक्ती रेल्वेमध्ये बसतो आणि प्रवास करतो, त्याला रेल्वेचा लाईट पण माहिती असतो आणि रेल्वेचे डबे पण माहिती असतात. म्हणजे भक्तालाच ब्रह्मज्योती आणि परमात्मा स्वरूप दोन्ही पण माहिती आहे. त्याला परमसत्याचे परिपूर्ण ज्ञान असते. तर निर्विशेषवादी म्हणजे ब्रह्मज्योतीची आकांक्षा करणारे, आणि ध्यानवादी म्हणजे हे आपले अष्टांगी परमात्मा स्वरूपासाठी, हे पूर्ण रूपाने कृष्ण भावना भावित नसतात. हे समजायला सोपं आहे, कारण रेल्वेच्या उदाहरण जर आपण बघितलं तर. आणि मग समाधी कशाला म्हणायचं, भक्तीची व्याख्या प्रभुपादांनी दिली आहे. भगवंतांवरील मनाच्या एकाग्रतेला समाधी असे म्हणतात. मनाची एकाग्रता साधण्यासाठी मनुष्याने नेहमी एकांतवासात राहिले पाहिजे. आता हे मनुष्य म्हणजे अष्टांग योगीसाठी, भक्तांसाठी नाही. भक्तांसाठी डिस्ट्रॅक्शन पासून दूर राहणे आणि बाह्य विषयापासून होणारा व्यत्यय टाळला पाहिजे. त्याने अत्यंत काळजीपूर्वकरित्या आपल्या साक्षात्कारासाठी अनुकूल असणाऱ्या परिस्थितीचा स्वीकार केला पाहिजे आणि साक्षात्कारास बाधक असणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीचा त्याग केला पाहिजे. नंतर त्यागावरती बोलताना प्रभुपादांनी 2 श्लोक सांगितलेत. आपण याच्यावरती आधी पण चर्चा केली होती, की युक्त वैराग्य आणि फल्गु वैराग्य काय आहे. आता वैराग्य हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकला असेल, की हे वैरागी बाबा आहेत. वैराग्य म्हणजे आपल्या साध्या शब्दात काय म्हणता येईल वैराग्याला? वैरागी झाला. वैराग्य नाम नाही, विशेषण. तो वैरागी झाला. वैराग्य या विशेषणाला काय म्हणता येईल साध्या भाषेत? अं, हा, निरस्त म्हणू शकतो, किंवा काय म्हणता येईल की गोष्टींच्या, हा, इच्छांचा त्याग असं पण म्हणू शकतो आपण. तर 2 प्रकारचं वैराग्य आहे. एक म्हणजे खरं वैराग्य, त्या वैराग्याला युक्त वैराग्य म्हणतात, आणि दुसरं म्हणजे खोटं वैराग्य, त्या वैराग्याला फल्गु वैराग्य म्हणतात. तर प्रभुपादांचे पान नंबर 230 मध्ये आणि 31 मध्ये तात्पर्यात जे 2 श्लोक दिलेत, अनासक्तस्य विषयान् यथाहारम् उपयुञ्जतः निर्बंध कृष्ण संबंधे युक्तम वैराग्य मुच्यते. तर युक्त वैराग्याची व्याख्या आहे. युक्त वैराग्य म्हणजे काय? अनासक्तस्य विषयान्, विषय म्हणजे हे इंद्रिय तृप्तीच्या गोष्टी. समजा आपण मोबाईलचं उदाहरण घेऊया, तर मोबाईल पण एक इंद्रिय तृप्तीची गोष्ट आहे, विषय आहे. तर व्यक्ती कसा असला पाहिजे? अनासक्त, मोबाईलला आसक्त नसला पाहिजे. असं नाही की सकाळी उठल्या उठल्या मोबाईल नाही तर त्याला समजतच नाही आता आंघोळ कशी कुठे जाऊन करायची, असं नाही झालं पाहिजे. आणि यथाहारम उपयुञ्जतः, परंतु असं नाही की मोबाईलचा बिलकुलच उपयोग नाही. आता मोबाईल नसता तर आपण हा क्लास कसा ऐकला असता. मोबाईलला किंवा कोणत्याही विषयाच्या वस्तूला आसक्त नसलं पाहिजे, परंतु भगवंतांच्या भक्तीमध्ये त्या वस्तूचा जितका शक्य आहे वापर तितका केला पाहिजे. तर अशा वैराग्याला युक्त वैराग्य म्हणतात. निर्बंध कृष्ण संबंधी म्हणजे कृष्णाच्या संबंधामध्ये त्या वस्तूचा वापर. हम्म. अं, त्या वस्तूपासून अनासक्त म्हणजे भक्ती व्यतिरिक्त इतर कामामध्ये तो असं नाही की दिवसभर फेसबुकवर 4 तास, इंस्टाग्रामवर 5 तास असा बसतो आणि मग आठवड्यातून एक अर्धा तास लेक्चर ऐकतो, असं नाही. म्हणजे आता लगेच आपल्याला शक्य होणार नाही, सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे. म्हणजे त्या विषय वस्तूपासून, आता मोबाईलचं फक्त एक मी उदाहरण दिलं, तुम्ही सगळ्या गोष्टींना हे लावू शकता, की या विषय वस्तूपासून तो अनासक्त आहे, परंतु त्या वस्तूचा उपयोग भगवंतांच्या भक्तीमध्ये करतो. तर या वैराग्याला म्हणायचं युक्त वैराग्य. युक्त वैराग्याची व्याख्या तुम्हाला समजली? हो की नाही? हा, बघ. हा, आता मोबाईलचं उदाहरण दिलंय मी तुम्हाला. बघा, आता मोबाईल एक विषय वस्तू आहे. तर युक्त वैराग्य म्हणजे काय, की मोबाईलला व्यक्ती आपल्या म्हणजे टाइमपास साठी आसक्त नाहीये, परंतु मोबाईलचा उपयोग भक्तीच्या कार्यात करतो, जसे की लेक्चर ऐकणे किंवा भक्तांशी बोलणे. तर या वैराग्याला म्हणतात युक्त वैराग्य.
किंवा समजा एखाद्या व्यक्तीकडे कार आहे आणि त्याला ड्रायव्हिंगची आवड आहे, तर केवळ कार घेऊन तो तिकडं फिर दिवसभर फिरत राहतो, तर ही झाली आसक्ती. परंतु जर त्याच कारचा उपयोग तो प्रवचनाला जाण्यासाठी किंवा तीर्थक्षेत्राला भेटीसाठी जर करत असेल, तर तो झाला भगवंतांच्या सेवेत उपयोग. तर अशा वैराग्याला म्हणायचं युक्त वैराग्य. आता समजलं का आणखीन कठीण झालं? समजलं ना? म्हणजे आसक्त नाहीये, परंतु भक्तीसाठी उपयोग करतो. बघा, हे फक्त भक्तीमध्ये अलाउड आहे. अष्टांग योगीला तर कार आणि मोबाईल तर अलाउडच नाही. फक्त काय, त्याला त्या गोष्टीला आपण आसक्त नाही झालं पाहिजे आणि त्याचा उपयोग भक्तीमध्ये केला पाहिजे. अशा वैराग्याला म्हणतात युक्त वैराग्य. आता समोर पान नंबर 231 मध्ये प्रभुपादांचा दुसरा श्लोक सांगितलाय, की दोन्ही श्लोक भक्ती रसामृत सिंधू नावाच्या ग्रंथातून आहेत. रूप गोस्वामींचा ग्रंथ आहे तो. खूप महत्वाचा ग्रंथ आहे. ग्रंथ लिहायला रूप गोस्वामींना जवळपास किती 15 ते 16 वर्ष लागले होते. तर खूप महत्वपूर्ण ग्रंथ आहे भक्तीमध्ये. तर प्रापंचिकया बुद्ध्या, तो श्लोक वाचतो मी 231 वर. हरिसंबंधी वस्तूना, हरिसंबंधी म्हणजे हरीच्या संबंधात ज्या वस्तू आहेत, त्या वस्तूला हा व्यक्ती काय समजतो? प्रापंचिकया बुद्ध्या, ही प्रापंचिक वस्तू आहे. समजा आता उदाहरण दिलं, की कोणी तुम्हाला दिलं एखादं फुल, की भगवंतांना त्यांच्या चरणावर अर्पण केलेलं हे फुल आहे आणि तुम्ही फुल घ्या. परंतु हे ज्ञानयोगी वगैरे लोक काय म्हणतात, ही प्रापंचिक वस्तू आहे, याच्यामुळे माझ्या इंद्रियांना काय म्हणतात, इंद्रिय भोग होईल. त्याच्यामुळे हे लोक या वस्तू ग्रहण करीत नाही. परंतु भगवंतांना अर्पण केलेलं फुल आपण घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे? घेतलं पाहिजे ना, कारण हा प्रसाद आहे. तर तर भगवंतांशी संबंधित वस्तूंना जे लोक प्रापंचिक वस्तू समजतात, प्रापंचिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे. बघा, श्लोक सोपा आहे. प्रापंचिक या बुद्ध्या हरिसंबंधी वस्तूंना, पान नंबर 231 वर, मुमुक्षु भी परित्यागो, मुमुक्षु म्हणजे जो मोक्षासाठी प्रयत्न करतो, तो व्यक्ती या गोष्टींचा जेव्हा त्याग करतो, ते त्याच्या वैराग्याला म्हणायचं वैराग्यम फल्गु कथ्यते. फल्गु म्हणजे काय माहिती तुम्हाला? हा, फल्गु म्हणजे खोटे. तर या वैराग्याला खोटं वैराग्य म्हणायचं. आता समजा पैसे आहेत, समजा संपत्ती आहे, तर भक्तांमध्ये आणि खऱ्या वैरागी आणि या फल्गु वैराग्यामध्ये फरक काय आहे? युक्त वैराग्य आणि फल्गु वैराग्य म्हणजे, खरं वैराग्य म्हणजे युक्त वैराग्य आणि खोटं वैराग्य म्हणजे फल्गु वैराग्य. आता समजा संपत्ती आहे किंवा पैसे आहे, तर युक्त वैराग्यवाला किंवा भक्त काय म्हणेल, की मी या संपत्तीचा स्वीकार करतो आणि याचा उपयोग माझ्या कुटुंबाच्या आणि इतरांच्या भक्तीसाठी जितकं शक्य आहे तितका मी वापर करतो. की समजा कुटुंबाला तीर्थयात्रेवर घेऊन जाणे किंवा त्यांच्यासाठी काही ग्रंथांची खरेदी किंवा काही आध्यात्मिक साहित्य किंवा प्रसाद जे काही आहे ते, तर अशा पद्धतीने उपयोग करतो आणि भक्तांच्या सेवेसाठी पण ही संपत्ती वापरतो. तर हे झालं युक्त वैराग्य. परंतु जे फल्गु वैराग्यवाले ज्ञानयोगी जे लोक असतात, तर ते काय म्हणतात, की नाही, संपत्ती याला आम्ही स्पर्श नाही करणार, पैशाला आम्ही स्पर्श नाही करणार, आम्ही विरक्त आहोत. तर परंतु त्यांना हे समजत नाही की या पैशाचा उपयोग भगवंतांच्या सेवेत केला जाऊ शकतो. तर त्यांच्या वैराग्याला फल्गु वैराग्य म्हणतात. आता समजले युक्त वैराग्य आणि फल्गु वैराग्य? आता क्लिअर आहे ना? तर तुम्हाला मी आधी पण एक उदाहरण दिलं होतं, की एकदा काय झालं, की श्रील प्रभुपादांच्या शिष्याने त्यांच्याकडे एक न्यूजपेपर घेऊन गेले, की प्रभुपाद हे महाराज बघा, की यांचा फोटो आलाय, हे पैशाच्या ढिगाकडे अशी नको नको म्हणतात, की अरे हे पैसे मला नको, दूर घेऊन जा, दूर घेऊन जा, मग आम्ही याला स्पर्श पण करत नाही. आणि त्यांना वाटले की प्रभुपाद म्हणतील अरे हा खूप मोठा व्यक्ती आहे. तर प्रभुपाद म्हटले ते सगळे माझ्याकडे घेऊन या पैसे, मी त्या पैशांना मिठी मारतो आणि माझा फोटो काढा. तर याच्यामध्ये युक्त वैरागी कोण आहे आणि फल्गु वैरागी कोण आहे? हा, कारण प्रभुपाद काय म्हटले, अरे या संपत्तीचा उपयोग करून आपण लोकांना प्रसाद देऊ शकतो, गरिबांना प्रसाद वाटू शकतो किंवा मंदिराचे निर्माण करू शकतो, सत्संगाचे कार्यक्रम करू शकतो, मुलांसाठी शाळा उघडू शकतो, गुरुकुल उघडू शकतो. तर हे पैसे हे नाही आहेत, काय म्हणता येईल त्याला, वाईट नाही आहेत. परंतु त्या या ज्ञानयोगी लोकांची मानसिकता काय असते, की भगवंताच्या निगडीत गोष्टींना पण ते प्रापंचिक समजतात. तर त्या वैराग्याला फल्गु वैराग्य म्हणतात. आता तुम्हाला दोन्ही वैराग्य समजलं असेल. त्याच्यामुळे आपण कुठल्या वैराग्याचं पालन केलं पाहिजे?
युक्त वैराग्य म्हणजे तुम्हाला काही सोडायचं नाही. तुमच्या घरी मोबाईल आहे, तुम्ही आयफोन घेऊ शकता, कार घेऊ शकता, मोठं घर बांधू शकता, अधिकाधिक संपत्ती कमावू शकता. याला काहीच बंधन म्हणजे रोग नाहीये. फक्त अट काय आहे, की त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग भक्तीमध्ये केला पाहिजे बस. नाहीतर मग त्या सगळ्या गोष्टी आपल्याला भ्रमित करण्यासाठी कारणीभूत होऊ शकतात. तर हे आहे युक्त वैराग्य आणि फल्गु वैराग्य. कृष्ण भावनाभावित मनुष्य उत्तमपणे जाणतो की सर्व काही श्रीकृष्णांच्या मालकीचे आहे आणि याप्रमाणे तो नेहमी वैयक्तिक स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असतो. कारण असंही आपलं काय आहे, आपण आपण म्हणतो ना, खाली हात आए थे हम खाली हात जाएंगे, क्या लेके आए थे क्या लेके जाना है, असं आपण ऐकलं असेल बऱ्याच. असंही आपलं काही नाहीच आहे. आपण काय घेऊन आलो, परंतु फक्त त्याचा स्वतःसाठी उपयोग करण्याच्या ऐवजी भक्तीमध्ये करावा. म्हणजे कुटुंबासाठी जर आपल्याकडे भगवंतांच्या कृपेने अधिक अर्थसंपत्ती असेल तर इतरांना भक्तीमध्ये मदत करण्यासाठी वापरू शकतो. तर अशा गोष्टी म्हणजे कुठल्याही गोष्टी फक्त केवळ संपत्तीच नाही. तुमचं टॅलेंट आहे. समजा कोणी मेडिकल फील्डचा आहे, तर तो असं म्हणू शकतो की अरे हे हे वैद्यकीय ज्ञान काय भौतिक आहे, हे काय गीतेचं ज्ञान नाही, तर मी याचा त्याग करतो. तर या त्यागाला फल्गु त्याग म्हणतात. परंतु तेच वैद्यकीय ज्ञान जर त्यांनी भक्तांच्या सेवेसाठी वापरलं, तर भक्तांना पण आजार होतातच, तर ते युक्त वैराग्य आहे. तर असंही सोपं आहे. कृष्ण भावनाभावित असलेल्या व्यक्तीशी त्याला काहीच कर्तव्य नसल्याने तो नेहमी एकटाच राहतो. म्हणजे भक्त कसा एकटा आहे त्याच्याबद्दल सांगतात की आता आपण याच्यावरती चर्चा भरपूर केली आहे. म्हणून कृष्ण भावनाभावित मनुष्य हा परिपूर्ण योगी असतो. तुमच्यापैकी कोणी असं केलं नाही ना की मित्रांशी संबंध सोडले किंवा नातेवाईकांशी बोलणं सोडलं? नशीब बरं झालं आधी सांगितलं. कारण आमच्या वेळेस काय व्हायचं, आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा जे मुलं नवीन नवीन भक्तीमध्ये यायचे, तर ते घरी जाऊन आई वडिलांना म्हणायचे, अरे कोण आई, कोण कोणाचं काय शरीर आहे, कोण कोणाचं आई, पुढच्या जन्मात तू माझी आई आहे का माहिती आहे का, असे काहीतरी विचित्र मुलं बोलायचे. तर हे योग्य नाही. अं, भक्ती आपल्याला असं वागायला नाही शिकवते. तर हे लक्षात ठेवा. कारण जर लोकांशी संबंध तोडले तर मग त्यांना कसं आपण भक्तीत घेऊन येणार. असंही आपण म्हणतो ना, विनाकारण कशाला कोणाशी वैर निर्माण करायचं. तर थोडंसं चालाक असलं पाहिजे. हा मग आपण म्हणतो ना, तुम्ही ऐकलं असेल, कृष्ण भक्त बडा चतुर, असं एक वाक्य आहे. थोडंसं चतुर राहिलं पाहिजे व्यक्तीने. तर आता तुमचा काही प्रश्न आहे 10व्या श्लोकामध्ये? युक्त वैराग्य, फल्गु वैराग्य, योगारूढ स्थितीची. आता हा 10वा श्लोक काय होता, की योगारूढ स्थितीवरती हा साधना कसा करतो. नेहमी मनाला समाधीमध्ये ठेवतो, एकटा राहतो आणि संचय करण्याच्या बुद्धीपासून मुक्त असतो आणि इंद्रिय तृप्तीच्या इच्छेपासून हा योगी मुक्त असतो. तर हे झाली योगारूढ स्तरावरची त्याची साधना. या चर्चेमध्ये काही प्रश्न आहे कोणाला? ठीक आहे, तुम्ही काही बोलत नाही आहात म्हणजे तुम्हाला प्रश्न नाहीये. आपण श्लोक नंबर 11 आणि 12चं वाचन करूया. दोन्ही श्लोक एकत्र आहेत. तुमच्याकडे जर भगवद्गीता असेल तर पान नंबर 231 वर. तर हे श्लोक नंबर 11 आणि 12 मध्ये आता भगवंत परत सुरुवातीपासून सांगतील, की समजा एखाद्या व्यक्तीने अष्टांग योग स्वीकारला, तर त्याला काय काय करावं लागतं. जसं आपण भक्तीमध्ये म्हणतो ना ABCD, की संग करायचा, प्रसाद घ्यायचा, ग्रंथ वाचन करायचं. तसं या अष्टांगयोगी व्यक्तीला काय काय करावं लागतं, याचं वर्णन या पुढच्या इथून समोर सुरू होत आहे. आपण श्लोक 11 आणि 12 वाचूया. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम्. तत्रैकाग्रं मनः कृत्वा यत चित्तेन्द्रियक्रिया
उपविश्यासने युञ्जात् योगम् आत्मविशुद्धये. तर आता इथून पुढे आपण या अष्टांगयोगाची साधना बघत आहोत. या व्यक्तीने काय केलं पाहिजे? बघा, सुचव म्हणजे अ, स्वच्छ ठिकाणी, स्वच्छ किंवा पवित्र. सुचव देश म्हणजे त्या जागी. तुम्ही हे शब्द बघा, इस्कॉनमध्ये तुम्ही बऱ्याचदा ऐकणार, सुची आणि मुची. सुची म्हणजे पवित्र किंवा शुद्ध, आणि मुची म्हणजे अपवित्र किंवा अशुद्ध. असे काही काही भक्तांना तुम्ही ऐकाल की सिनियर भक्त, अरे हे मुची आहे, मुची, याला हात नको लावू. समजा असा रस्त्याच्या बाजूला काहीतरी घाण पडली, तर त्या घाणीला स्पर्श करू नये म्हणते, कमजोर रे मुची, मुची, तिकडे हात नको लावू, हात नको लावू, असं मुची म्हणतात. तर सुची म्हणजे पवित्र किंवा शुद्ध, हे दोन शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर या व्यक्तीने काय करायला पाहिजे? सुचव देशे प्रतिष्ठाप्य, म्हणजे पवित्र ठिकाणी जायचं. आणि प्रतिष्ठाप्य म्हणजे स्थापन करायचं. काय स्थापन करायचं? स्थिरम आसनम, आसन स्थापन करायचं. आता ते शुद्ध ठिकाणी म्हणजे कुठे जायचं ते आपण बघणार आहोत तात्पर्यामध्ये. तिथे त्याने आसन स्थापन करायचंय, स्वतःचे आसन. आणि समोर आसन कसं असलं पाहिजे? नाती उच्छरीतम नाती नीचम, खूप उंच नसलं पाहिजे. म्हणजे गावाकडे कधी कधी शेतामध्ये राखण करण्यासाठी लोक मांडव म्हणतात त्याला, मांडव घालतात, उंच असतो. तसा तितका उंच पण नाही करायचा. आणि जमिनीमध्ये खड्डा करून खड्ड्यात आसन ठेवायचं असं पण नाही. म्हणजे खूप जास्त उंच पण नसलं पाहिजे आणि खूप कमी खूप खोल पण नसलं पाहिजे. कारण उंच असल्याने तिथं तो समाधीत बसला तर वरून खाली पडायचा. आणि चैल अजिना कुश उत्तरम, तर ते आसन तो व्यक्ती कसा बनवतो की सर्वात खाली तो काय ठेवणार? कुशागवत. कुशागवत तुम्ही कधी ऐकले? कुशागवत ऐकले ना? हा, तर कुश नावाचं एक गवत असतं. तर त्या कुशा गवताची समजा तो चटाई बनवत असेल, आजकाल चटाई मिळतात, योगा मॅट. तर कुशा गवत ठेवायचं खाली, त्याच्यावरती काय ठेवायचं? अं, चैल. चैल म्हणजे कपडा. कपडा ठेवायचा चटईवरती, आणि त्याच्यावरती अजिन. अजिन म्हणजे याचे हरणाचे कातड. तुम्ही कधी फोटोमध्ये बघितलं असेल की असे दाखवतात की एखादा योगी समाधीमध्ये बसलाय आणि तो बसला, त्याच्यावरती वाघाचं किंवा हरणाचं चमडी आहे, आणि त्या वाघाचं डोकं त्याच्या अशा मांडीच्या तिथे दाखवतात. तर हे मृगचर्म असतं. म्हणजे तीन गोष्टी ठेवतो तो, चटाई आपल्या याची, कुशा गवताची, नंतर कपडा, आणि त्याच्यावरती मृगचर्म, वाघाचं किंवा हरणाचं. तर आता सध्या शक्य आहे का असं आपल्याला आसन बनवणं? असं जर असं चर्म जर कुठे पकडलं तर जेलमध्ये जावं लागेल. तर हे आणखीन अष्टांग योग किती कठीण आहे. नंतर मग त्याने व्यक्तीने काय करायचं? तत्र एकाग्रम मनः कृत्वा, मनाला एकाग्र करायचं. यत चित्तेंद्रिय क्रिया, आणि बुद्धीच्या मनाच्या क्रियांना नियंत्रित करायचं. आणि उपविश्वासने युंजात योगम आत्मविशुद्ध आहे. आणि अशा पद्धतीने योगाची साधना करायची, जे आपण म्हटलं ना, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, कशासाठी? आत्मशुद्धीसाठी, म्हणजे आणखीन शुद्धीकरणासाठी या व्यक्तीने साधना करावी. तर आणखी आपण तात्पर्यामध्ये बघूया काय आहे. तर हा 11 ते 14 मध्ये योगा रुरुक्ष म्हणजे सुरुवातीला योग साधना करताना काय करायचं याच्याबद्दलचं वर्णन आहे. आता आधुनिक काळामध्ये जे लोक योगाचे क्लास लावतात आणि एसी रूम मध्ये योगा करतात, तो योगा वेगळा आहे. तो योगा आपण करू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु तो योगा आत्मसाक्षात्काराचा योगा नाहीये, तो शरीरासाठीचा योगा आहे. एसी लावून कुठे योगा करत नव्हते योगी लोक. तर शुचोदेश म्हणजे ठिकाण नैसर्गिकता शुद्ध असलं पाहिजे. शुद्ध ठिकाणांचं वर्णन आहे गंगा नदीच्या तीरावरती किंवा हिमालयामध्ये. मी पुढच्या क्लाससाठी काही व्हिडिओ शोधत होतो, तर एक योगीचा व्हिडिओ बघितला मी. तर तो योगी सांगत होता की त्यांच्या गुरुने, म्हणजे हा जो योगी बोलणार हा स्वतःच बरंच यांचं वय जास्त होतं, आणि त्यांना त्यांच्या गुरुने एक गोष्ट सांगितली की एकदा त्यांचे गुरु तपस्येसाठी हिमालयात थोडं वरच्या ठिकाणी गेले.
काहीतरी गावाचं नाव त्यांनी सांगितलं, तपोवन काहीतरी असं सांगितलं. तर तिकडे त्यांच्या गुरूंनी काय केलं की बसण्यासाठी थोडासा खड्डा करायला सुरुवात केली की थंडी कमी लागावी म्हणून बर्फाच्या मातीमध्ये बसण्यासाठी. तर खड्डा करत असताना तिथे त्यांना थोड्याशा जटा दिसल्या. जटा असतात ना योगी लोकांच्या, तुम्ही बघितले असेल असं लांब लांब जटा असतात डोक्यावरती. तर मग ह्या जटा दिसल्यावरती त्यांनी मग थोडंसं आणखीन माती काढली, तर एक चेहरा दिसला. आणि तो चेहरा दिसला आणि मग त्याचे त्यांनी डोळे उघडले त्या खालच्या व्यक्तीने आणि विचारलं की अरे अभि कोणसा युग चालू आहे. तर आता या योगीचे गुरु त्यांना बोलले की महाराज आता कलियुग सुरू झाले. ते बोलले कलियुगामध्ये कोणता टाइम आहे. यांनी सांगली कलियुग का प्रथम चरण चल रहा है. म्हणे ठीक आहे फिर से ढक दो मेरे को. युट्यूब मध्ये व्हिडिओ वाटल्यास तुम्हाला मी लिंक पाठवेल. तर अशी लोक आताही आहेत. म्हणजे हा व्यक्ती किती युगापासून त्या जमिनीच्या आतमध्ये योग साधना करत असेल काही माहिती नाही. तर हे कशासाठी सांगितलं की मी हिमालयामध्ये किंवा अशा नैसर्गिकतः शुद्ध पवित्र ठिकाणी जावं, शुचोदेशी याचा अर्थ होतो. आणि प्रतिस्थाप्य स्थिरम आसनम. आसन कसं असलं पाहिजे, स्थिर असलं पाहिजे. असं समजा तुम्ही प्राणायाम करता आहात आणि थोडंसं इकडे तिकडे वजन केलं आणि आसन असं कोलमडलं तर कसे साधना करणार. म्हणजे स्थिर असलं पाहिजे. खूप उंच आणि खूप खाली नसलं पाहिजे. एकदम खाली कुशागवत ठेवायचं, त्याच्यावरती मला वाटतं सिक्वेन्स मागे पुढे मला चेक करावं लागेल की चैल म्हणजे काय आणि अजिन म्हणजे काय. चमडीसाठी कोणता शब्द आहे, चैल आहे की अजिन आहे. तुम्ही कधी शब्द ऐकले चैल आणि अजिन. माझ्या मते अजिन हे ठीक आहे. मी परत काही अजिन म्हणजे कातडी का. ओके ओके. मग बरोबर आहे. तर खाली कुशागवत ठेवावं, त्याच्यावरती कपडा ठेवावा आणि त्याच्यावरती मृगचर्म ठेवावं आणि त्याच्यावर बसून ध्यान करावे. कसं स्थिरम आसन आसनम तत्रेकाग्र मनच कृत्वा येतं चित्तेंद्रिय क्रिया. मन एकाग्र करून ध्यान करावं. ध्यान कसं करायचं, बसून करावं असा वेदाचा नियम आहे की उभं राहून किंवा झोपून ध्यान नाही करत. झोपून ध्यान केलं तर झोपी जाईल आणि उभे राहून ध्यान करण्याची पण पद्धत नाहीये. आणि मन आणि इंद्रियांना संयमित करून मन अविचलित करून योगाभ्यास किंवा ध्यान करावं. येतं चित्तेंद्रिय क्रिया. मन आणि इंद्रियाला संयमित करून कशासाठी करायचंय, या सरावाने अंतःकरण शुद्ध करावे, ज्याने परमात्मा साक्षात्कार होईल. कारण की यांचा उद्देश आहे परमात्मा साक्षात्कार. तत एकाग्र मन कित्वा इथं चित्तेंद्रिय क्रिया उपविश्वासने युंजत योगम आत्मविशुद्धये. आत्मविशुद्धीसाठी हा व्यक्ती अशा पद्धतीने साधना करतो. तर श्रील प्रभुपादांनी तात्पर्यात सांगितले, तुम्ही जर तात्पर्य बघाल पान नंबर 231 आणि 32 मध्ये, की प्रभुपाद सांगतात की पवित्र ठिकाण म्हणजे काय आहे. वृंदावन, मथुरा, ऋषिकेश, हरिद्वार हे पवित्र ठिकाण आहेत. गंगा यमुना नद्या जिथे आहेत ते पवित्र ठिकाण आहेत. आता लोकांनी त्या नद्यांना पण प्रदूषित करून टाकले. परंतु प्रभुपाद म्हणतात की पाश्चात्य देशामध्ये तर अशी ठिकाणं नाही आहेत. आणि मोठ्या मोठ्या शहरातील तथाकथित योग संस्था या भौतिक लाभ प्राप्ती करण्यामध्ये यशस्वी होत असतील, पण वास्तविक योगाभ्यासासाठी त्या मुळीच योग्य नाही आहेत. तर हे महत्वाचं आहे. याचा अर्थ आपण योगा करू नये असं म्हणत नाही. भक्तांनी पण योगा केला पाहिजे. कारण शरीरासाठी आणि मनासाठी योगा चांगला आहे. परंतु जे आधुनिक जो योगाचा व्यवसाय यांनी मांडलाय, तो साक्षात्काराचा योग नाही असं प्रभुपाद म्हणतात. शरीरासाठी चांगला आहे, परंतु साक्षात्कार त्याने होणार नाही. तर नंतर प्रभुपाद काय म्हणतात, खूप छान सांगतात, जो आत्मसंयमी नाही आणि ज्याचे मन निश्चल नाही तो ध्यान करू शकत नाही. कारण ते शब्द काय येतो, येतं चित्तेंद्रिय क्रिया. मन आणि चित्त आणि इंद्रिय नियंत्रित असली पाहिजे. परंतु असं जर नसेल तर मग ध्यान नाही होणार. कारण ध्यान लावत बसलं आणि सिरियलचं लक्ष आलं किंवा जॉबचं लक्ष आलं किंवा भांडण लक्षात आली तर कसं ध्यान लागणार. म्हणून कलियुगासाठी सोपा मार्ग सांगितलाय. म्हणून बृहन्नारदीय पुराणात सांगितले आहे की कलियुगामध्ये, जे सध्याचे युग आहे, लोक हे अल्पायुषी आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये मंद आणि विविध चिंतांनी विचलित असल्यामुळे, बघा कलियुगाचे किती सरळ वर्णन केले. हे श्रीमद भागवतांच्या पहिल्या स्कंदामध्येच हा श्लोक आहे. प्रायेण अल्पायुष्य सभ्य
कलावस्मिन् युगे जना मंद सुमंद मतयो मंद भाग्याही उपद्रिता. मंद आहेत, दुर्दैवी आहेत, नेहमी भांडखोर आहेत, आणि आयुष्य कमी आहे, बुद्धी कमी आहे, असे कलियुगाच्या लोकांचं वर्णन आहे. तर विविध चिंतन विचित असल्यामुळे आध्यात्मिक साक्षात्काराचे उत्तम साधन म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन होय. आता आपण व्यवहारमध्ये पण या गोष्टीची चर्चा करणार आहोत का आपण जपावरती किंवा संकीर्तन नामस्मरणावरती भर देतोय. कारण एक श्लोक येतो, कृतये ध्यायते विष्णू त्रेतायामिजिते मखे द्वापारे परिचर्यायां कलौतद हरी कीर्तनात. सत्ययुगासाठी ध्यान मार्ग होता, त्रेतायुगासाठी यज्ञाचा मार्ग, द्वापार युगासाठी मूर्तीपूजा आणि कलियुगामध्ये कलवतात हरी कीर्तनात, हरीचं कीर्तन. म्हणून आपल्या संतांनी पण सांगितले, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, किंवा नामसंकीर्तन पायी साधन सोपे, किंवा आणखीन काय म्हणतात तुकाराम महाराज, जे का करशी तू आणिक काही, म्हणजे दुसरं काही करण्याची गरज नाही. तर हे कलियुगासाठी हरिनाम संकीर्तन आहे. म्हणून प्रभुपादांनी तात्पर्य सांगितले, हरेर नाम केवलम कलव नास्तेव 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 गतिरन्यथा. तर कलियुगासाठी केवळ हरिनाम संकीर्तन आहे. तर हे आपण इथे फक्त काय बघतोय, श्लोक नंबर 11 आणि 12 मध्ये, की समजा एखाद्या व्यक्तीला योग साधना करायची तर त्याला काय पूर्वतयारी करावी लागणार. पवित्र ठिकाणी जाऊन आसन बनवायचं, आसन कशा पद्धतीने बनवायचे त्याचं मार्गदर्शन आहे. उभं नाही राहायचं, झोपायचं नाही, बसायचं, मनाला आणि इंद्रियांना नियंत्रित करायचं आणि ध्यान धारणा करायची. हे सुरुवातीची स्टेप्स आहेत. आणि आणखीन समोर त्या व्यक्तीला काय करावं लागेल याची आपण चर्चा करूया. या आतापर्यंत चर्चामध्ये कोणाला काही प्रश्न आहे? हा, येस माताजी, सावंत माताजी. मारतात का असं? तेव्हा काही त्यांना क्षत्रिय राजा वगैरे देत असतील, कारण हे तर मारणार नाहीत, कारण हे साधक लोक हिंसा करणार नाहीत. परंतु आता जसं आपल्याला कसं जप करण्यासाठी दुकान आहेत, जपमाळ मिळते, माळाची थैली पण मिळते, तेव्हा त्या काळामध्ये अशा सुविधा असतील की क्षत्रिय लोक किंवा असे जे शिकारी करणारे व्यावसायिक आहेत, असे लोक त्यांना देत असतील आणून. असं वर्णन कुठे मी वाचलं नाही की त्यांना कसं मिळतं, परंतु एक गेस करतो मी की ते स्वतः तर मारणार नाहीत, आणि असं म्हणजे अशा गोष्टीचा पुरवठा इतर लोक त्यांना करत असतील. आणखीन हा, येस ना. हे त्यांची साधन आहे ना, त्यांचा मार्ग आहे, भक्ती मार्ग नाहीये हा. हा, चर्मावर का साधना करायची ना, याचं एक कारण असं आहे की कारण हे लोक जंगलामध्ये साधना करायचे. तर असं म्हणतात की चर्माच्या वासामुळे विंचू, साप वगैरे जवळ येत नाहीत. हे एक वरदान मी ऐकले. कारण आता हा योगी समजा ध्यानामध्ये बसला आणि साप येऊन चावून गेला तर, म्हणून या चर्माचा जो गंध असतो त्या वासाने, खास करून वाघाच्या वगैरे चर्म आहे त्याच्या वासाने इतर प्राणी पण येत नाहीत, आणि साप, विंचू, झुरळ वगैरे. आता विचार करा ना तुम्ही, तो साधनेवरती बसला आणि मुंग्या अंगावरती त्याला त्रास देतात, पाली अंगावर पडतायत, झुरळ जात आहेत, तर कसा कसा त्याचं लक्ष लागणार. तर असं इथं फक्त खूप सारांशामध्ये वर्णन केले प्रभुपादांनी. भगवद्गीता हे फक्त मुद्दे मुद्दे सांगते. तर या लोकांचे जेव्हा यांचे ग्रंथ आपण बघू, जसे की पतंजलीचे ग्रंथ आहेत, पतंजली योग साधनेचे, तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात की समजा आग कुठे चेतवायची, बाजूला खड्डा करायचा का, पाण्यापासून किती दूर बसायचं, कारण त्यांना पण स्वतःचे सुरक्षा पण केली पाहिजे ना, डिस्टर्ब नाही झाला पाहिजे कुठल्या प्राण्यामुळे. आणि मी हे पण ऐकले की याच्यामुळेच हे पण वापरायचे, जे सॅफ्रॉन भगवा रंगाचे कपडे आहेत ना, ते वापरण्याचं पण हे कारण आहे, म्हणतात की अशा रंगाच्या कपड्यामुळे पण हे प्राणी जवळ येत नाहीत. मग आता त्यांना ते करण्यासाठी वापरावं लागतं, तर काय करणार, नाईलाज. ठीक आहे सावंत माताजी.
ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला हे करायचं नाही त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आपण जास्त विचार नाही करू. आणखीन दुसरं कोणीतरी बोलत होतं, कोणाचा काही प्रश्न होता? हा, ओके ओके. तर आता आपण श्लोक नंबर 13 आणि 14चं वाचन करूया. जर कोणाचा काही प्रश्न असेल तर तुम्ही मध्ये केव्हा पण अनम्यूट करू शकता. श्लोक नंबर 13-14 पान नंबर 232 वर आहे भगवद्गीतेमध्ये, किंवा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. समं काय शिरो ग्रीवम् धारयन् अचलं स्थिरः सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् प्रशान्तात्मा विगतभीर् ब्रह्म ब्रह्मचारी व्रते स्थितः. मनः संयममच्चित्तो युक्त आसीत मत्परः. हा, तर समोर या योगीने काय केलं पाहिजे याचं वर्णन आहे. हे श्लोक थोडे समजायला सोपे आहेत, याच्यामध्ये जास्त काही टेक्निकल नाहीये. समकाय शिरोग्रीवम, त्या व्यक्तीने काय करायचं, आपल्या शरीराचा मधला भाग, डोकं आणि मान एका सरळ रेषेत ठेवायची. म्हणजे असं आळस आल्यावर व्यक्ती कसा एक हात खाली टेकून ठेवतो, काय म्हणता येईल की पाठीचा भाग काढून बसतो, असं नाही चालत. तर या व्यक्तीला कसं बसावं लागणार की मान, डोकं आणि छाती आहे ही एका सरळ रेषेत असली पाहिजे. समम काय शिरोग्रीवम. समम म्हणजे सरळ, काय, शिर आणि ग्रीव तिन्ही गोष्टीला त्याला एकदा सरळ रेषेत ठेवावं लागेल या योगी व्यक्तीला. आणि समोर काय करायचं, धारयन अचलम स्थिर, स्थिर बसायचं. असं नाही की थोडा वेळ इकडे बघितलं तिकडे बघितलं असं नाही चालणार. नंतर संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिससच्या अनवलोकयन, म्हणजे दृष्टी जी आहे, दोन्ही दृष्टी नाकाच्या टोकावरती केंद्रित करायची. आपण आधी पण चर्चा केली होती की या व्यक्तीचे डोळे हे अर्धे बंद आणि अर्धे उघडे असतात. पूर्ण बंद केले तर झोपी जाईल, पूर्ण उघडे ठेवले तर इकडे तिकडे लक्ष जाईल. आणि बघायचं पण कुठे, बरोबर काही काही लोक असे करतात बघा, एक बोट समोर ठेवतात, त्या बोटाकडे बघतात, मग त्या बोटाला जवळ 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 घेऊन येऊन नाकाच्या टोकाजवळ आणतात आणि मग तिथं त्या दृष्टीला तिथं स्थिर ठेवायचं, तिथून इकडे तिकडे नाही जाऊ द्यायचं. बघा किती आपण जप करताना तर असं करायला नाही सांगत. किती कठीण आहे योग साधना, पण आपण पण असं सरळ बसून जप केला तर चांगलं आहे, कारण मन फिक्स व्हायला मदत होते. नंतर समोर काय असलं पाहिजे, प्रशांत आत्मा, मन स्थिर असलं पाहिजे. विगत भीर, विगत म्हणजे मुक्त, भी म्हणजे भीती, भीतीपासून मुक्त असला पाहिजे, नाही तर जंगलात गेला आणि घाबरतोय तर काय कसं योग करणार. आणि ब्रह्मचारी व्रते स्थित, ब्रह्मचारी व्रताचं पालन करावं लागेल. याच्यावर आपण तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी दिलेली चर्चा करणार आहोत. नंतर मन संयम्य, मनाला विषय वस्तूपासून अनासक्त करून कुठे ठेवायचं, मत चित्तो. मन संयम्य, मत, मत म्हणजे माझ्यावर, माझ्यावर म्हणजे भगवंतांवर, भगवंतांवर म्हणजे अष्टांग योगीला कशाचा साक्षात्कार करायचा असतो, परमात्माचा. तर हा परमात्म्याच्या रूपावरती हा व्यक्ती काय करणार, चिंतन करणार. परमात्म्याचं रूप कसं असतं, आपण दुसऱ्या स्कंदामध्ये चर्चा केली होती ना, चतुर्भुज रूप आहे, चार अस्त्र आहेत, कपडे कसे आहेत, त्यांचा रंग कसा आहे, चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे, दागदागिने कुठले आहेत, तर त्या त्या रूपावरती हे लोक चिंतन करतात. तर इथे एक सिद्धांत आपल्याला शिकायला भेटतो, जसं आपण 5.17 मध्ये
म्हणजे मागच्या अध्यायात 17 नंबरच्या श्लोकामध्ये बघितलं. काय श्लोक होता तो? 5.17. 5.17 काय आहे? तन्निष्ठ. हा, तो परायण. तर 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 तो श्लोक याचं वर्णन करतो की ज्ञानयोगीला सुद्धा त्याच्या साधनेमध्ये सिद्धी प्राप्ती करण्यासाठी भक्ती करावी लागते. तद्बुद्धेस म्हणजे भगवंतांवरती ध्यान करणं. तर इथे हा श्लोक जर तुम्ही लक्षात ठेवला, श्लोक नंबर 14, इथे मत हा शब्द येतो. मत चित्तो. मत म्हणजे माझ्यावर, माझ्यावर म्हणजे परमात्म्यावर म्हणजे भगवंतांवर. म्हणजे भगवंतांच्या साकार स्वरूपावरती ध्यान केल्याशिवाय या अष्टांग योगीला सुद्धा त्याचा मोक्ष किंवा परमात्मा साक्षात्कार होत नाही. तर इथे आचार्यांनी सांगितले, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी, की हा श्लोक याचा संदर्भ आहे की अष्टांग योगीला पण त्याच्या मार्गामध्ये यश मिळवण्यासाठी भक्ती ही करावीच लागते. आणि आपण 2 रविवारी विस्तृत चर्चा केली की कशी सगळ्या मार्गांमध्ये भक्ती आवश्यक आहे. विचक्षणा यच्चरणोपसाधनात तपस्विनो दानपरा यशस्विनो, हे श्लोक आपण बघितले. तर तसाच हा श्लोक आहे. तर मत हा जो शब्द दाखवतो, प्रभुपादांनी भाषांतरामध्ये लिहिलं पान नंबर 232 मध्ये. मतचं लिहिलं की मत म्हणजे माझ्यावर श्रीकृष्णावर. म्हणजे या लोकांना पण भक्ती करावीच लागते. नंतर ब्रह्मचर्याचं महत्व जे आहे ते आपण तात्पर्यामध्ये बघूया. तर इथपर्यंत वर्णन सोपं होतं, कसं बसायचं, कुठं बघायचं वगैरे ह्या गोष्टी होत्या. तर प्रभुपादांनी तात्पर्यात काही मुद्दे सांगले ते आपण बघूया पान नंबर 232 आणि 33 मध्ये. प्रभुपाद काय म्हणतात ते बघूया. प्रभुपाद म्हणतात की भगवंतांना जाणणं हे जीवनाचं ध्येय आहे, श्रीकृष्णांना जाणणे. तर हे लोक श्रीकृष्णाला कोणत्या स्वरूपात जाणतात? चतुर्भुज विष्णू रूपामध्ये, जे परमात्मा रूपामध्ये त्यांच्या हृदयात आहेत. तर श्रीकृष्णच परमात्मा रूप आहे याचा संदर्भाचे भगवद्गीतेमध्ये कुठले श्लोक तुम्हाला माहिती आहेत? नाही नाही, भगवंत परमात्मा म्हणून. हा, सर्वस्य च अहं हृदि सन्निविष्टो मतः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनम् च वेदेश सर्वे रामे वेद वेदांतकृत वेद विदेव च. हा एक श्लोक आहे. आणखीन 2 श्लोक मला आठवतात बघा, तुम्हाला आठवतात? हा, ईश्वर सर्वभूता अहम आत्मा. अं, पण तिथे मला वाटतं माताजी, तो आत्मा म्हणजे भगवंत म्हणतायत की शरीरामध्ये ऍक्टिव्ह जे घटक आहे तो म्हणजे जीवात्मा म्हणजे मी आहे, असं माझं अंडरस्टँडिंग आहे. ठीक आहे. हा हा, तर ते परत मी चेक करतो वाटल्यास. तर हा एक श्लोक आहे, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती ब्राह्मेण सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. आणखीन एक श्लोक आहे, तो तर डायरेक्ट सांगतो. हा 13व्या अध्याय श्लोक येतो. उपद्रष्टा हनुमंताच भर्ता भोक्ता महेश्वर परमात्मा इति चाप्युक्तो देहेस्मिन पुरुष परः. म्हणजे हा श्लोक एकदम परमात्मा हा शब्द पण वापरतो की मीच उपद्रष्टा आहे, म्हणजे मी सर्व काही बघतो, मीच भरता आहे, मीच भोगता आहे आणि मीच परमेश्वर. आणि मग मला काय म्हणतात ते माझ्या स्वरूपाला परमात्मा इतिच्या अपि उक्तो. उक्तो म्हणजे बोलणे, की मला परमात्मा म्हणतात. आणि कुठं असतो मी? देहेस्मिन. देहेस्मिन म्हणजे देहामध्ये, म्हणजे आत्म्यासोबत. आणि मी कोण आहे? पुरुषः परः, मी परमपुरुष आहे. तर हा 13व्या अध्यायामधला श्लोक आहे ना, हा कृष्णच परमात्मा आहे याचा डायरेक्ट संदर्भ आहे. म्हणजे याच्यात परमात्मा हा शब्द सुद्धा येतो. तर त्याच्यामुळे प्रभुपादांनी जे पहिले 2-3 ओळी लिहिल्या हे समजायला आपल्याला सोप्या जातील. श्रीकृष्ण हे प्रत्येक जीवाच्या हृदयात चतुर्भुज विष्णू रूप परमात्मा रूपामध्ये स्थित असतात. योगाभ्यास हा या अंतर्यामी विष्णू रूपाचा शोध घेण्यासाठी केला जातो. या व्यतिरिक्त योग अभ्यासाचा इतर कोणताही हेतू नाही. अंतर्यामी विष्णुमूर्ती म्हणजे मनुष्याच्या हृदयात वास करणारे श्रीकृष्णाचे विस्तारित रूप आहे. तर कुठलं रूप आहे, कोण सांगेल? परमात्मा. शिरोदक्षा विष्णू, अगदी बरोबर. हे तुम्हाला मी जवाहरमध्ये पण त्या आकाशी झेप घे क्लासमध्ये बोललो होतो. महाविष्णूपासून काय निघतं, नंतर गर्भदक्षा विष्णू कसे एका ब्रह्मांडामध्ये जातात, नंतर शिरोदक्षा विष्णू कसे अणुरेणूमध्ये प्रवेश करतात.
तर आपल्या हृदयामध्ये जे विष्णू आहे ते शिरोदक्षा विष्णू आहेत. हे लक्षात ठेवा. यालाच पुरुष अवतार पण म्हणतात. या अवतारांनाच. नंतर विष्णुमूर्तीचा साक्षात्कार करणे हा ज्यांचा उद्देश नाही, तो विनाकारण नकली योगाभ्यासामध्ये गुंतलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण शरीरासाठी योगा करू शकत नाही असं नाही. परंतु जे आधुनिक लोकांना वाटतं की योग म्हणजे केवळ शरीर सदृढ करणे. तर योगाचा तो मुख्य उद्देश नाहीये. तर योगाचा काय आहे? एक श्लोक येतो पतंजली योगसूत्रामध्ये. काय अनावृत्ती शब्दात नाही. योग चित्त वृत्ती निरोध एक श्लोक एक वाक्य मला आठवत नाही. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की योगाचा मुख्य हेतू ही ईश्वर प्राप्ती आहे. योग ईश्वर प्रणिधान असा एक शब्द येतो. परंतु हे मॉडर्न लोकांमध्ये जे की योगा सगळीकडे प्रसिद्ध आहे त्यांना हे मुख्य माहिती नाही. परंतु ठीक आहे, तोही योगा आपण करू शकतो. परंतु याच्या मागचा उद्देश काय हे आपल्याला समजलं पाहिजे. नंतर समोर प्रभुपाद काय म्हणतात, तर इथे बघा काही काही कठोर शब्द प्रभुपादांनी सांगितले, तर तुमची इच्छा असेल तर आपण वाचन करू, नाही तर त्याला सोडून देऊ. ब्रह्मचर्याबद्दल सांगितलं, वाचन करायचं का स्किप करायचं? हा ठीक आहे. तर पान नंबर 233 मध्ये दुसऱ्या ओळीपासून कोणीतरी हळूहळू एक एक ओळ वाचा. आणि हे पूर्ण संपेपर्यंत कोणी मध्येच लेफ्ट करू नका, नाहीतर परत काही गैरसमज होईल. पान नंबर 233 दुसरी ओळ कुणीतरी एका जणाने हळूहळू वाचा. हा तर एका वेळेस एक ओळ वाचूया. तर याचा अर्थ काय होतो की हे गृहस्थ व्यक्तीला करणं शक्य आहे का? शक्य नाही ना, कारण त्याला पत्नीचा किंवा पतीला पत्नीचा त्याग करावा लागेल ना. आता भगवंत काय म्हणतात की धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ, की जे धर्माला अनुसरून कामजीवन आहे, ज्याच्याद्वारे नवीन जीवाचा या जगामध्ये प्रवेश होतो, ते मी आहे. परंतु या लोकांना, योगी लोकांना काय करावं लागतं की हे सर्व सोडावं लागतं. म्हणजे ग्रहस्थांना योग करणं शक्य नाहीये. जो नैसर्गिक योग आहे, हा आधुनिक योग नाही हा. आता समोरची ओळ वाचा माताजी. येस. हा तर बघा आता मॉडर्न काळामध्ये तर तुम्हाला तर कदाचित माहिती आहे की माहिती नाही, पण मेडिकलमध्ये आम्ही तर बऱ्याच गोष्टी आम्हाला बघाव्या लागतात, कराव्या लागतात. तर लोक ह्या अशा प्रकारच्या गोष्टी करण्यासाठीच योग करतात, की याने आमची कामजीवनामध्ये वाढ होईल किंवा आमचं शरीर याच्यासाठी आणखीन आम्हाला मदत करेल. परंतु तो तर जो मुख्य उद्देश आहे त्याचा एक्झॅक्टली उलटा आहे. तर याला योग नाही म्हणत. आता माझा जी समोरची ओळ वाचा. हा. येस माताजी. ज्या सर्व चक्षते. येस माताजी, त्याचं भाषांतर वाचा.
हे बघा हे महत्वाचं आहे. हा, इथे एक मिनिट आपण थांबूया. तर ही जी सूट आहे ती फक्त भक्ती मार्गात आहे. अष्टांग योग आणि ज्ञान योगामध्ये ही सूट नाहीये. तर आता ब्रह्मचारी म्हणजे ज्यांनी लग्न नाही केलं असं नाहीये. तर जे लोक केवळ धार्मिक पद्धतीने पवित्र नियमांचं पालन करून आपल्या पती किंवा पत्नी सोबतच राहतात, त्या लोकांना पण ब्रह्मचारीच म्हटलं जातं. आता हे 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 तुम्ही वाक्य सर्वांनी ऐकलं असेल, की कुठे गेलं ते वाक्य आता? त्या मनुष्याला सुद्धा ब्रह्मचारी म्हटलं जातं. हे सर्वांनी ऐकलं की नाही? ऐकलं ना? तर तुम्ही सगळे ब्रह्मचारी आहात. हे कळालं का आज? हो की नाही? तुम्ही सगळे ब्रह्मचारी राहता त्याच्यामुळे आता पुढच्या वेळेस तुम्हाला पण आम्ही ब्रह्मचारी म्हणणार. तर याच्याहून आणखीन भक्ती मार्ग किती महान आहे आणखी समोर वर्णन येईल. समोरच्या एक दोन ओळी वाचा माता. हा तर तर हे महत्वाचं आहे. याच्यामध्ये काही गैरसमज करून घेऊ नका, की भक्ती मार्गामध्ये गृहस्थ आश्रमाला परवानगी आहे आणि गृहस्थांना पण गृहस्थ ब्रह्मचारी म्हटलं जातं. कारण ते नियमबद्ध जीवन जगतात. परंतु अष्टांग योग आणि ज्ञान योग या मार्गामध्ये अलाउड नाही, बिलकुलच नाही. अष्टांग योग आणि ज्ञान योग म्हणजे त्या व्यक्तीला एकटंच राहावं लागेल, सर्व घर सगळं काही सोडून द्यावं लागेल. आता आणखी तुम्हाला मी म्हटलं होतं की घरी तुम्ही मुद्दे लिहून ठेवा, की भक्ती आणि अष्टांग योग ज्ञान योग याच्यामध्ये कुठला एक सोपा आहे आणि का सोपा आहे. त्याच्यात आपल्याला आज बरेच काही कारण नवीन भेटले, किंवा आता हे पण कारण आहे. बघा भक्तीमध्ये परवानगी आहे, अष्टांग आणि ज्ञान योगामध्ये परवानगी नाही. आपल्याला अष्टांग आणि ज्ञान करणं शक्य आहे का? नाही. हा तर हे बरं समजून त्याच्यामुळे भक्ती मार्ग खूप छान आहे. परंतु लोकांना काही माहिती नसतं आणि म्हणतात मी ज्ञानयोगी आहे, मी अष्टांग योगी आहे, मी कर्मयोगी आहे. त्यांना अर्थच माहिती नसतो याचा अर्थ अष्टांग योगी म्हणजे काय. तर असा आपला भक्ती मार्ग खूप उच्च आहे, सोपा आहे, पवित्र आहे आणि खूप मोठं फळही देतो. आणि अ, आता वेळ कमी आहे, परंतु एका गृहस्थ व्यक्तीने भक्तीमध्ये असं एक उदाहरण आहे, की ती व्यक्ती गृहस्थ आहे, परंतु त्याने खूप मोठ्या संन्यासी किंवा ब्रह्मचारीला त्याच्या भक्तीच्या बळावरती पराभूत केलंय. असं काही उदाहरण तुम्हाला आठवतं? अगदी बरोबर. हां. प्रश्न परत सांगतो माताजींना ऐकून यायला. इथे आपण चर्चा काय करतोय, की अष्टांग आणि ज्ञानयोगामध्ये ब्रह्मचर्याला खूपच जास्त त्यांनी स्ट्रिक्ट करून टाकले. पण भक्तीमध्ये गृहस्थ आश्रमाला परवानगी आहे. तर मग बऱ्याच लोकांना काय वाटतं, की गृहस्थ म्हणजे थोडा कमी दर्जा आणि संन्यासी किंवा ब्रह्मचारी म्हणजे उच्च दर्जा असं समज आहे लोकांचा. परंतु मी तुम्हाला मागच्या गुरुवारी पण बोललो ते आसक्तीबद्दल. रामानुजाचार्यांचं उदाहरण दिलं आठवतं सर्वांना? मागच्या गुरुवारचं धनुर्धरचं. तर मी असा प्रश्न विचारला, की एक व्यक्ती गृहस्थ आहे, आपल्या पती-पत्नी मुलांसोबत आहे. परंतु एका महान संन्यासाला त्या व्यक्तीने आपल्या भक्तीच्या बळावरती म्हणजे त्याच्यापेक्षा हा गृहस्थ व्यक्ती श्रेष्ठ ठरला. असं उदाहरण कोणतं आहे? तर माताजींनी बरोबर सांगितलं. अमरीश महाराज आणि दुर्वास मुनी. आपण कधी यांचं पण कथा श्रवण करणार आहोत. तर अमरीश महाराज हे खूप मोठे क्षत्रिय होते आणि क्षत्रियांना तर विवाह करायचेच आणि बऱ्याचदा क्षत्रियांना तर एकापेक्षा जास्त पत्नी असायच्या. तर अमरीश महाराज विवाहित होते, त्यांना मुलं होती, मोठं साम्राज्य होतं आणि दुर्वास मुनी तर परम विरक्त. काही काही लोक असं म्हणतात की दुर्वास मुनीच्या अंगावर कपडे पण नसायचे. इतके विरक्त होते दुर्वास मुनी. परंतु तरी सुद्धा जेव्हा हे खूप खूप मोठी कथा आहे, की अमरीश महाराज एक वर्ष एकादशी व्रताचं पालन करतात आणि एके दिवशी उपवास सोडण्याच्या वेळेस दुर्वास मुनी त्यांच्याकडे येतात. मग अमरीश महाराज म्हणतात, ठीक आहे तुम्ही अंघोळ करून या, मग आपण एकत्र प्रसाद घेऊ.
परंतु दुर्वासमुनी बराच वेळ तिकडे आंघोळ करत बसतात आणि येतच नाहीत लवकर. परंतु त्यावेळेस पारणाची वेळ सुटून जाते. आता मी तुम्हाला फोटो पाठवतो प्रत्येक वेळेस की पारणा वेळ काय आहे, तर त्या वेळेत उपवास सोडायचा असतो. तर वेळ निघून जात असताना अमरीश महाराज मग सर्व ब्राह्मणांना विचारतात की आता मी काय करू की दुर्वासमुनी तर येत नाहीयेत. ब्राह्मणांना पण लगेच समजत नाही. मग अमरीश महाराज म्हणतात की शास्त्रानुसार पाणी पिणं हे उपवास आहार घेण्याच्या बरोबर पण आहे आणि आहार न घेण्यासारखं पण आहे. त्यामुळे अमरीश महाराज मग पाणी पितात आपल्या एकादशीचा उपवास सोडण्यासाठी. मग हे योगिक बळाच्या साह्याने दुर्वासमुनीला कळतं की अमरीश महाराजांनी उपवास तोडलाय. तर दुर्वासमुनी खूपच क्रोधित होऊन तिकडे त्यांच्या महलामध्ये येतात आणि खूपच रागावतात आणि अमरीश महाराजांना म्हणजे इतक्या साध्या गोष्टीसाठी इतकं रागावतात आणि त्यांना मारण्यासाठी आपल्या जटेमधून एक केस खाली आपटून त्याच्यातून एक राक्षस निर्माण करतात आणि त्याला अमरीश महाराजांना मारण्यासाठी पाठवतात. परंतु अमरीश महाराज केवळ भगवंतांचं चिंतन करून हात जोडून उभे राहतात. तर अमरीश महाराज इतके महान भक्त असतात की भगवंतांनी त्यांच्या रक्षणासाठी सुदर्शन चक्र दिलेलं असतं. तर ही सुदर्शन चक्र त्या राक्षसाला क्षणार्धात मारून टाकतं आणि नंतर मग दुर्वासमुनीच्या मागे लागतं मारायला. मग दुर्वासमुनी सगळीकडे फिरतात. चंद्रलोक, सूर्यलोक, ब्रह्माजीकडे जातात. ब्रह्माजी म्हणतात मी नाही वाचू शकत. महादेवाकडे जातात. महादेव म्हणतात तू भक्ताचा अपराध केला, माझ्याकडे नको येऊ. मग वैकुंठात जातात. दुर्वासमुनी विचार करा, वैकुंठात सरळ. मग तिथे विष्णू त्यांना सांगतात खूप छान छान श्लोक आहेत की साधुर्दयम मह्यम साधूनां हृदमत्यहम अहम भक्त पराधीनो, की हे दुर्वासमुनी मी भक्तांना स्वतःला विकलंय. भक्तांच्या इच्छेवाचून मी काहीच करत नाही. त्याच्यामुळे अमरीशच तुला माफ करू शकतो, मी नाही माफ करत. आणि इकडे अमरीश महाराज खाली प्रार्थना करत असतात की जर मी आयुष्यभर काही चांगल्या गोष्टी केल्या असतील, काही भक्ती केली असेल तर हे सुदर्शन चक्र दुर्वासमुनीला मारू नकोस. तर असं मग दुर्वासमुनी हे सुदर्शन चक्र त्यांच्या जवळ जातं पण कधी मारत नाही. कारण अमरीश महाराज इकडे प्रार्थना करत असतात. तर असं 1 वर्ष दुर्वासमुनीला ते चक्र फिरवतं. परत दुर्वासमुनी अमरीश महाराजांकडे येतात आणि अमरीश महाराजांची माफी मागतात. तर अमरीश महाराज म्हणतात तुम्ही माझा काही अपराधच केला नाही. तर अमरीश महाराज मग आधी मग दुर्वासमुनीला प्रसाद देतात की तुम्ही प्रसाद घ्या. 1 वर्ष वाट बघून त्यांना मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीसाठी पण. मग हे सर्व झाल्यावरती अहो अनंत दासानाम असा एक श्लोक म्हणतात दुर्वासमुनी की आज मला कळालं की भगवंतांचे भक्त किती महान आहेत. आणि भगवंतांच्या भक्तांची प्रशंसा करत मग दुर्वासमुनी सगळीकडे प्रवास करतात आणि अमरीश महाराजांचे महान चरित्र सर्वांना सांगतात. तर हा एक प्रसंग आपण बघू शकतो. असे बरेच प्रसंग आहेत शास्त्रामध्ये की विवाह करणं किंवा पतीसोबत राहणं किंवा मुलांना जन्म देणं किंवा प्रपंचाचे कार्य करणं हे काही भक्तीला प्रतिकूल नाही आहे. आणि एखाद्या व्यक्तीने विवाह नाही केला किंवा पूर्ण आयुष्यभर ब्रह्मचारी आहे, कधीच कुठल्या स्त्रीला बोलला नाही, याचा अर्थ तो खूप महान आहे असं नाहीये. महत्वाचं काय आहे की तुमच्या त्या आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती किती होते. तर भक्तीमध्ये गृहस्थ व्यक्ती पण खूप प्रगती करू शकतात आणि उलट संन्यासी आणि ब्रह्मचारीपेक्षा जास्त प्रगती पण करू शकतात. आपले प्रभुपाद पण गृहस्थ होते. भक्तिविनोद ठाकूर गृहस्थ होते, तुकाराम महाराज गृहस्थ होते आणि ब्रह्मचारी लोकांचे पण उदाहरण आहेत. ज्ञानेश्वर महाराज, नारद मुनी, हनुमानजी. तर असं याच्यामध्ये एकमेकांच्या विरुद्ध काहीच नाहीये. फक्त एकमेकांप्रतीचा सन्मान असला पाहिजे. ब्रह्मचार्यांनी गृहस्थांचा सन्मान केला पाहिजे कारण ते एवढे कष्ट करून पैसे कमावतात आणि ते पैशातून जी देणगी मंदिराला मिळते त्या देणगीनेच आपल्याला मंदिराचं काम चालतं आणि आपला पण उदरनिर्वाह होतात. आम्ही तर पैसे नाही कमवत. आणि गृहस्थांना पण ब्रह्मचार्यांबद्दल संन्यासाबद्दल सन्मान असला पाहिजे की त्या लोकांनी बाहेरील गोष्टींचा त्याग करून प्रयत्न करतायत की अध्यात्मामध्ये प्रगती करण्याचा, प्रचार प्रसार करण्याचा. असं जर खेळीमेळीचं वातावरण असेल तर सर्वांसाठी भक्ती हे आनंदमय होईल. तर हे आज आपल्या राजाराम स्वामी महाराजांचा मूड आहे. तर ठीक आहे, आता बराच उशीर झालाय, आपण इथे थांबूया. तर या श्लोकामध्ये आपण काय बघितलं की त्या व्यक्तीने कसं बसायला पाहिजे आणि ब्रह्मचर्याचा खरा अर्थ काय आहे याच्यावरती आपण थोडीशी चर्चा केली आणि आपण आता शनिवारी समोर चर्चा करूया.